आपण युट्यूबवर लाईव्ह चालू केलं. नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सदाशिव अंबादास डांगे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आपण जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्यातलं पंचकम ना स्मरे नित्यम या व्याख्यानमालेचा आज द्वितीय पुष्प डॉक्टर मृणालिनी नेवाळकर गुंफणार आहेत. तर मी मृणालिनी नेवाळकरांची ओळख करून द्यायला डॉक्टर सुचित्रा ताजणे यांना विनंती करते. हॅलो, आवाज येतोय माझा? हो हो हो, येतोय. नमस्कार. संस्कृत दिन महोत्सव आणि सोबतच आपली चालणारी ही जी व्याख्यानमाला आहे पंचकम ना स्मरेत नित्य, यामध्ये काल आपण गौरी माहुलीकर मॅडमच्या व्याख्यानाचा आस्वाद आपण यामध्ये घेतलेला आहे. आणि दुसरं आजचं पुष्प मृणालिनी नेवाळकर या आपल्या समोर आज व्याख्यान देणार आहेत. त्यांची थोडीशी ओळख मी या ठिकाणी करून देते आहे. सर्वप्रथम सर्व आलेल्या अभ्यागतांचे स्वागत. जे या ठिकाणी संस्कृत प्रेमी आहेत, प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत, हे सगळे ह्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत आहेत. आणि अशा ह्या सर्व संस्कृत प्रेमीजनांचे संस्कृत विभाग आणि ऋतायन संस्था यांच्याद्वारे मी सहर्ष स्वागत करते आहे. मृणालिनी नेवाळकर मॅडमचे सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मृणालिनी नेवाळकर मॅडम ह्या आपल्या मुंबई विद्यापीठातीलच विद्यार्थिनी, आणि जेव्हा शिक्षकांच्या समोर विद्यार्थिनी ही सुद्धा एक सुंदर चमकदार व्यक्तित्व घेऊन येते तेव्हा त्या शिक्षकांना सुद्धा अभिमान वाटतो. आणि प्रत्येक शिक्षकाची जशी इच्छा असते की माझ्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी नाव झळाळीला न्यावं, उंचावरती न्यावं, आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये मृणालिनी ही सुद्धा अतिशय उच्च कामगिरी बजावते आहे. डॉक्टर सदाशिव डांगे जन्मशताब्दी प्रित्यर्थ आयोजित असलेल्या या दुसऱ्या पुष्पासाठी आलेल्या मृणालिनी नेवाळकर मॅडमचे व्यक्तिमत्व हे लहानपणापासूनच अतिशय उजळ होते. आणि त्यामुळे 10वी 12वी ह्यामध्ये सुद्धा त्या टॉपर लिस्ट मध्येच होत्या. म्हणजे बालपणापासूनच त्यांच्या ज्ञानाची चमक ही अतिशय प्रखर होती. 12वीला मेरिट लिस्ट मध्ये सुद्धा त्या चमकलेल्या आहेत, 14व्या मेरिट लिस्ट म्हणून. MA ला सुद्धा त्या ओव्हरऑल टॉपर इन MA जनरल मेरिट लिस्ट मध्ये मुंबई विद्यापीठातनं त्या आलेल्या आहेत. त्यांनी PhD सुद्धा आपल्या विभागातूनच केलेली आहे. तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असणाऱ्या अशा ह्या मृणालिनी नेवाळकर मॅडमचं जे PhD त्यांनी केलेले आहे त्याच्या थिसिसचं नाव आहे Sacred and Folk Realms of Bhairava, a study into mythology. तर अशा प्रकारचा असलेला हा जो काही त्यांचा विषय आहे त्याच्यावरती त्यांनी PhD डॉक्टर माधवी नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेली आहे. त्यांना विविध प्रकारचे असलेले असे पुरस्कार जे आहेत ते सुद्धा प्राप्त झालेले आहेत, फेलोशिप प्राप्त झालेली आहे. द जस्टिस KT तेलंग ज्युनियर रिसर्च फेलोशिप इन इंडोलॉजी ही एशियाटिक सोसायटी मुंबई यांच्यातर्फे त्यांच्या मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी क्रिटिकल स्टडी ऑफ द आख्यानाज इन द अश्वमेधिका पर्व ऑफ जैमिनीय भारत यावरती त्यांना प्राप्त झालेली आहे फेलोशिप. अशा प्रकारच्या असलेल्या ह्या मॅडमचं रिसर्च जे आहे ते सुद्धा अतिशय प्रखरपणे वेगवेगळ्या साहित्याच्या आधाराने त्यांनी आपल्या रिसर्चला, संशोधनाला वाव दिलेला आहे.
त्यांचे बरेचसे रिसर्च पेपर हे पब्लिश झालेले आहेत. 8 पब्लिश्ड एंट्रीज महाराष्ट्र राज्य विश्वकोशामध्ये त्यांच्या आहेत. मिथ्स ऑफ भैरव इन कुर्म पुराण अँड वामन पुराण अ कंपॅरेटिव्ह एनालिसिस हा त्यांच्या नावावरती असलेला, म्हणजे इंटरनॅशनल आणि नॅशनल अशा दोन्हीमध्ये त्यांनी आपलं जे रिसर्च कार्य आहे ते निरंतर चालू ठेवलेलं आहे. आणि अशा ह्या मॅडमचं 10वी 12वी पासून सुद्धा त्यांना मेडल्स भरपूर मिळालेली आहेत. R.R. देशपांडे गोल्ड मेडल इन सेक्युरिंग हायेस्ट मार्क ऑफ फ्रॉम अमंगेस्ट द सक्सेसफुल कॅन्डिडेट्स ॲट द BA लेवलवरती त्यांना मिळालेलं आहे. लक्ष्मीबाई नाईक गोल्ड मेडल, धोंडोपंत तळेगावकर सिल्व्हर मेडल, नंतर MS आशा एल दातार गोल्ड मेडल हे MA साठी त्यांना मिळालेलं आहे. MD पराडकर पुरस्कार फॉर द इयर 2010 हा सुद्धा त्यांना फर्स्ट आलेला असल्यामुळे त्यासाठी मिळालेला आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे पुरस्कारांनी प्राप्त असलेल्या अशा मॅडम ज्यांच्यासाठी एकच म्हटलं जातं, तेजसाम हि न वयः समीक्षते, खरोखर न खलु वयः तेजसः हेतु, बालस्याः अपि हि रवेः पादाः पतन्ति उपरि भूभृतां तेजसाम सह जाताना वयः कुत्रोपयुज्यते. म्हणजे लहान आहे, आमच्यापेक्षा वयाने लहान आहे, पण ती ज्ञानवृद्ध आहे. आणि अशी असलेली ह्या ज्ञानवृद्ध मृणालिनी नेवाळकर मॅडमच्या व्याख्यानाचा आज आपण आस्वाद घेणार आहोत. नवीन उदयास आलेला चमकणारा झळाळणारा मृणालिनी नावाचा हा तारा आपल्याला तारा नामक असलेल्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला आढावा आपल्या समोर मांडणार आहेत. तर डॉक्टर मृणालिनी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करते. सुरुवातीचा काही काळ मी माझा व्हिडिओ चालू ठेवीन, नंतर एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर मी व्हिडिओ बंद करीन, जेणेकरून तुम्हाला प्रेझेंटेशन कडे लक्ष देता येईल, त्यातल्या मुद्द्यांकडे लक्ष देता येईल. सर्वप्रथम संस्कृत विभाग मुंबई विद्यापीठ ही जी माझी मातृसंस्था आहे, या मातृसंस्थेमध्ये आणि ऋतायन या संस्कृत प्रेमीजनांच्या संस्थेमध्ये एकत्रितपणाने संयुक्त विद्यमाने आयोजलेला हा जो संस्कृत दिनाचा महोत्सव होतो आहे, यामध्ये मला चान्स दिल्याबद्दल, सहभागी करून घेतल्याबद्दल मी दोन्ही संस्थांची अतिशय ऋणी आहे. आपल्या स्वतःच्या माहेरी वावरताना नेहमीच आपल्याला छान वाटत असतं, तसंच आज मलाही वाटतंय. विशेष करून प्राध्यापक डॉक्टर डांगेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या ह्या पंचकमना स्मरेन नित्यम याच्यामध्ये मला बोलायला मिळतंय, ही अतिशय आनंदाची, अभिमानाची आणि ऍट द सेम टाइम थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव करून देणारी अशी गोष्ट होते आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा अन्यत्र शिकवताना, स्वतः अभ्यास करताना, रिसर्च करताना वेदांचा, पुराणांचा, धर्मशास्त्राचा, पुराकथाशास्त्राचा कसलाही विचार करताना, शिकवताना मी सतत ज्यांची कास धरते आहे, ज्यांचं टूल बॉक्स अप्रोच मी सतत वापरते आहे, मुलांना शिकवते आहे वापरायला, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होत असलेल्या या व्याख्यानमालेत मी पार्टिसिपेट करते. ही खूप छान गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा दोन्ही संस्थांचे मनापासून आभार मानते आणि डांगे सरांना मनपूर्वक वंदन करून आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करते. नत्वा गुरुवरान सर्वान प्रणम्य जगदंबिका मृणाल शीतलामेतां शब्दांजलीं समर्पये. डांगे सरांना उद्देशून शिवाला वंदन करताना मी म्हणतेय, वेदशास्त्र पुराणज्ञम सिंधुकांतम पितामहम ज्ञानार्णवम महाचार्यम वंदेहम तम सदाशिवम. आपल्या व्याख्यानमालेचा जो विषय आहे पंचकमना स्मरेन नित्यम, त्याचा आधार, मूल आधार हे वाक्य या श्लोकांमधून उचललेलं आहे. त्याचा तिसरा पाद जो आहे पंचकमना स्मरेन नित्यम, ते आपल्या व्याख्यानमालेचं शीर्षक आहे. हा श्लोक कालपासनं अनेकदा बोलला गेलेला आहे, म्हटला गेलेला आहे, तरी पुन्हा एकदा तुमच्या समोर तो श्लोक ठेवते आहे. या 5 जणींमध्ये तारा आणि मंदोदरी या दोघींबद्दल आपण आज आणि उद्या बोलणार आहोत. सीतेच्या जागी काल माऊलीकरबाईंनी सांगितलं तसं काही श्लोकांमध्ये कुंतीचंही वर्णन येतं, कुंतीचंही नाव येतं.
आणि काल त्यांनी ऑलरेडी ह्याबद्दल बोललेलं आहे. फक्त जे लोक कालच्या सेशनला नव्हते किंवा उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी एक लहानशी रिव्हिजन म्हणा हवं तर, जनरली लोकांमध्ये जो श्लोक जास्त प्रचारात आहे, जास्त प्रसिद्ध आहे, म्हणजे जेव्हा मी या व्याख्यानमालेचं ब्रोशर जे आलं होतं ते जेव्हा काही लोकांबरोबर शेअर केलं त्यावेळेला बहुतेकांनी मला फोन करून मेसेज करून विचारलं की हे पंचकन्या असं आहे ना, पंचकम ना म्हणजे काय, काहीतरी टायपिंग एरर आहे का? तर त्यांना जे मी उत्तर दिलं ते मी पुन्हा एकदा रिपीट करते आहे. मुळामध्ये पंचकम ना अशीच कल्पना आहे. नृ म्हणजे माणूस या शब्दाचं प्रथमेचं एकवचन आहे, या नामाचं प्रथमेचं एकवचन आहे. ना म्हणजे माणूस. माणसाने नेहमी स्मरण करावं. कुणाचं स्मरण करावं? पंचकम, एका पंचकडीचं स्मरण करावं, 5 जणींचं स्मरण करावं. आणि हे पंचक कसं आहे तर महापातक नाशन आहे. हे पंचक तुमच्या सगळ्या पापांचा नाश करणार आहे. प्रातःकाली सायंकाली या 5 जणींचं स्मरण करावं. या पंचकम ना याच्या म्हणण्यामध्ये पंचकन्या, पंचकन्या अशा प्रकारे बदल झाला असेल किंवा लेखनामध्ये एखाद्या स्क्राईबनी केलेल्या चुकीमुळे त्याचं पंचकन्या झालं असेल, लेखनिकाच्या चुकीमुळे पंचकन्या झालं असेल, असं एक काल आपण बोललोय ऑलरेडी. मॅन्युस्क्रिप्टोलॉजीच्या अनुषंगाने हा एक उदाहरण आपल्याला घेता येईल. दुसरी गोष्ट, काही जण पंचकन्याच्या बाबतीमध्ये काही स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न करतात की ह्या सर्व कन्या कशा, म्हणजे ह्या सगळ्या कन्या राशीवर जन्मलेल्या आहेत इथपासून सुरुवात करून ह्या सगळ्या नित्य कुमारिका आहेत. त्यांना पती कितीही असू देत, पुत्र कितीही असू देत, त्या नित्य कुमारिका आहेत किंवा त्या पुन्हा पुन्हा कुमारिका होतात नव्यानी वगैरे, असे बरेच वेगवेगळे हे दिले गेलेत त्याच्यावरती. किंवा जसं एकनाथी भागवतामध्ये येतं ना, घरी 16 सहस्र नारी तरी तू बाळ ब्रह्मचारी, किंवा हरिविजयामध्ये येतं की श्रीकृष्ण एकपत्नी व्रती. तसं यांना अनेक पती असून पुत्र असून सुद्धा या अल्टिमेटली त्या बाळ ब्रह्मचारी आहेत, अशा यांनी त्यांना कन्या म्हणा, असाही एक मतप्रवाह दिसतो. किंवा एक फार क्यूट इंटरप्रिटेशन मला एका ठिकाणी वाचायला मिळालं की ह्या सगळ्याच जणींना, 5 जणींना, दे शेअर अ चाइल्ड लाईक क्युरिओसिटी अँड हंगर फॉर लाईफ. एखाद्या कन्येला, एखाद्या लहान मुलीला धर्मशास्त्रानुसार 8-10 वर्षाच्या मुलीला वगैरे कन्या म्हणता येतं, किंवा जी अजून तारुण्यात जिचं पदार्पण झालेलं नाही, जिची प्युबर्टी अजून आलेली नाही, अशा मुलीला कन्या म्हणतायत. तर यांना त्या वयातल्या मुलींना जसं कुतूहल असतं, निर्धास्तपणा असतो, निर्भीडपणा असतो, कसली भीतीच माहिती नसते, तशा या स्त्रिया आहेत. हे एक जरा थोडं वेगळं आणि इंटरेस्टिंग इंटरप्रिटेशन या कन्या शब्दावरनं वाचायला मिळालं. बट ग्रॅमॅटिकली, लॉजिकली स्पीकिंग, पंचकम ना स्मरेन नित्य, माणसानी त्यांचं स्मरण नित्य करावं जेणेकरून त्यांच्या सर्व पापांचा नाश होईल, अशी ही कल्पना आहे. आता ह्या 5 जणींपैकी आजचा आपला विषय आहे तारा. जेव्हा आपण तारेचा विचार करतो तेव्हा भारतीय परंपरा जर अख्खी बघितली, आपल्याकडे जी काही सगळी धर्मग्रंथ किंवा इतर शास्त्रीय ग्रंथ जे काही आहेत, या सर्वांमध्ये अनेक तारा नावाच्या अनेक व्यक्तिरेखांचा उल्लेख आहे. यातल्या ज्या काही 5-6 महत्वाच्या आहेत त्या इथे तुमच्या समोर स्क्रीनवरती मी मांडल्या आहेत. सगळ्यात पहिली जी आहे, म्हणजे आपण विचार करताना, पुढे या पूर्ण व्याख्यानामध्ये विचार करताना, या श्लोकातलं जे स्त्री पंचक आहे, या स्त्री पंचकामध्ये विचार करताना ते मुख्यत्वे रामायण किंवा महाभारतातल्या काही प्रमुख व्यक्तिरेखा स्त्रिया असलेल्या त्यांच्याबद्दल आहे. त्यामुळे स्थानप्रामाण्य, साहचर्य प्रामाण्य वगैरे यांचा सगळ्याचा विचार केला की लोकेशन कुठे आहे, कुठल्या पुस्तकात सापडतंय, कुणा बरोबरीने सापडतंय वगैरे, ह्या गोष्टींचा विचार केला तर इट इज व्हेरी क्लिअर की यांना बहुधा या श्लोकामध्ये वालीची जी पत्नी आहे तारा, रामायणामध्ये सापडणारी वालीची पत्नी तारा, ती अभिप्रेत असावी असं मानायला अगदी काही हरकत नाहीये, काही अडचण दिसत नाहीये. पुढच्या पूर्ण व्याख्यानादरम्यान जरी मी मुख्यत्वे ह्या तारेबद्दलच बोलणार असले, रामायण परंपरांमधल्या तारेबद्दल बोलणार असले, तरी त्या अनुषंगाने या इतर ज्या व्यक्तिरेखा आहेत, उरलेल्या ज्या 5 तारा आहेत,
या 5 तारांबद्दल थोडासा एक अनुषंगिक विचार करायला हरकत नाही. त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी ज्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात करून ठेवलेल्या आहेत, ज्या काही कथा त्यांच्याबद्दल सापडतात, ज्या काही वर्णनं, स्तुतिस्तोत्र त्यांची सापडतात, त्यावरनं आपल्याला त्यांची आपल्या वालीच्या पत्नी तारेशी कुठल्या लेवलवरती तुलना करता येते का? किंवा यांच्यातल्या कुणाला प्रातस्मरणीय म्हणायला किंवा महापातक नाशनं म्हणायला काही वाव आहे का? असाही एक थोडासा विचार आपण आधी करूया आणि मग वालीची पत्नी तारा तिच्याकडे जाऊया. सर्वात पहिली जी आहे, सर्वात जुनी जी यातली आहे व्यक्ती, ती आहे बृहस्पतीची पत्नी तारा. बृहस्पती हा देवांचा गुरु आहे. आज ज्याला आपण गुरु म्हणतो, हा देवगुरु बृहस्पती, त्याची ही पत्नी तारा. ही कथा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सापडते. पुराणांमध्ये सापडते, अन्य नंतरच्या साहित्यामध्ये सापडते, किंवा त्याचा वापर खूप ठिकाणी कथांमध्ये किंवा नंतरच्या इव्हन आजच्याही साहित्यामध्ये करून घेतलेला आहे. देवी भागवतामध्ये जी एक कथा येते, त्या कथेमध्ये मुळामध्ये ही तारा गुरुची पत्नी आहे, बृहस्पतीची पत्नी आहे. पण देवासुरांच्या संग्रामाच्या वेळेला म्हणा किंवा म्हणजे तारकामय युद्ध वगैरे ही जी वर्णनं येतात त्यातल्या कशात तरी म्हणा, किंवा चंद्र आणि तारा कर्मधर्म संयोगाने इंद्राच्या दरबारात एकमेकांसमोर आले तेव्हा म्हणा, किंवा चंद्र बृहस्पतीच्या घरी गेला होता तेव्हा म्हणा, या तारेला चंद्र भेटला. आणि भेटल्यानंतर हा तारुण्याने रसरसलेला, रसिक, सुंदर, देखणा असा चंद्र, आणि एका अर्थी काल जसं बोलताना अहिल्याच्या पतीबद्दल मॅडम म्हणाल्या की नाही म्हटलं तरी तो शेवटी म्हातारा जरठ असा तो पती आहे अहिल्याचा, तसाच हा गुरु सुद्धा एक वेळ म्हणता येईल की हा वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध वगैरे असा हा गुरु आहे. ह्या तरुणावरती, चंद्रावरती ही तारा भाळली. चंद्रही तिच्यावरती लट्टू झाला होता. दोघं एकमेकांवरती अनुरक्त होऊन पळून गेले. आता ह्या पळून गेलेल्या बरेच वेगवेगळे पाठभेद आपल्याला परंपरेमध्ये मिळतात. काही मते चंद्राने तारेला पळवली, एका मते ताराच चंद्राच्या मागे लागली होती. तो तिला सांगत होता तू परत जा, तू गुरुची बायको आहेस, तू परत जा, मी महापातकी होईन. कारण गुरु तल्पग हा महापातकी ठरवतो, हा तर सर्व देवांचा गुरु आहे, तर मी पातकी होईन, तू परत जा. पण ती काही त्याला जुमाने ना, आणि शेवटी तो तिला वश झाला. पण ही जी कथा इथे मिळते त्या कथेमध्ये दोघंही एकमेकांवरती अनुरक्त आहेत आणि ते दोघं पळून जातात. हे पळून गेल्यानंतर त्यांना देवांची पत्नी पळवून आणल्यामुळे चंद्राला अर्थातच देवांपैकी कोणी थारा देणार नाहीये. तो थारा त्याला असुरांच्या पक्षात मिळतो. आणि विरोचन म्हणजे प्रल्हादाचा नातू बलीचा मुलगा विरोचन आणि दैत्यांचा गुरु शुक्राचार्य असे दोघं जण ह्या पळून आलेल्या जोडप्याला आसरा देतात, त्यांना सपोर्ट करतात, पाठिंबा देतात आणि ठेवून घेतात त्यांच्याकडे. तर नंतर जेव्हा हे बृहस्पतीच्या लक्षात येतं की ही अशी चंद्राबरोबर निघून गेलेली आहे, चंद्राकडे आहे, तेव्हा तो बायकोला परत मिळवायचा खूप प्रयत्न करतो. त्यांची समजूत घालून किंवा हे तुमचं असं वागणं योग्य नाही, काय काय वेगवेगळ्या गोष्टी सांगून तो तिला परत मिळवायचा प्रयत्न करतो. पण दोघंही अजिबात बधत नाहीत. त्यानंतर जेव्हा इंद्र मध्ये पडतो, तो बृहस्पती इंद्राकडे जातो, इंद्रही बृहस्पतीच्या सहाय्याला येतो आणि समजावणीचा प्रयत्न करतो. त्यांनाही अर्थातच हे दोघं जण काही जुमानत नाहीत. शेवटी सरते शेवटी खुद्द ब्रह्मदेवाची मध्यस्थी होते. ब्रह्मदेव मध्ये पडतो आणि तारेला बजावतो की तुला तुझ्या पतीकडे परत गेलं पाहिजे. आणि अल्टिमेटली त्या ब्रह्मदेवाच्या अल्टिमेटम नुसार अगदी तारा बृहस्पतीकडे परत येते. काही दिवस उलटल्यानंतर असं लक्षात येतं की ही तारा गरोदर आहे. आता प्रश्न असा येतो की ही चंद्राकडे बराच काळ राहून आलेली आहे, स्वतःच्या राजी खुशीने राहून आलेली आहे, आणि आता ती इथे बृहस्पतीकडेही आहे. तर ह्या दोघांपैकी ह्या बाळाचा, ह्या गर्भाचा पिता कोण हे सांगू शकणारी एकमेव व्यक्ती खुद्द तारा. त्याच्यामुळे तारेला विचारलं जातं कोण बरं ह्या बाळाचा बाप कोण. त्यामुळे ती तेव्हा सांगते की चंद्र हा या मुलाचा बाप आहे, त्यामुळे हा मुलगा चंद्राचा आहे असं ती सिद्ध करते, असं ती प्रूव्ह करते. आणि या ठिकाणी बघा एक गोष्ट, तिला पतीची तमा बाळगून लोक काय म्हणतील, सगळे मला हसतील,
किंवा या बाळाला लोक काय विवाह बाह्य संतती म्हणून वागवतील वगैरे अशा काही विचारांमध्ये न पडता ती जे खरं आहे ते उघडपणाने मोकळेपणाने, थोडी आधी लाजते पण ती उघडपणाने कबूल करते की हा चंद्राचा मुलगा आहे. जर तिने हे केलं नसतं तर पुढे काय होतं, तो चंद्राचा मुलगा आहे, पुढे जाऊन तो पुरुरव्याचा पिता आहे बुध. हा बुध चंद्रवंशातला पहिला ठरतो. पुढे आपला जो लुनर डायनेस्टी जी पुराणांमध्ये एवढी प्रसिद्ध आहे आणि आपल्याकडे घडणाऱ्या कितीतरी घटना, पौराणिक घटना ह्या चंद्रवंशातल्या राजे लोकांच्या आहेत. या चंद्रवंशाचा पहिला म्हणून तिचा मुलगा बुध समोर येतो. जर तिने खोटं सांगितलं असतं की हा नाही बृहस्पतीचाच मुलगा आहे, असं कसं, त्यांनी मला पळवली होती, मी काही माझ्या मर्जीने गेले नव्हते, असं काही जर वागणं ठेवलं असतं तर आपल्याला चंद्रवंश लाभला नसता खचित. कदाचित आज आपण तो गुरुवंश म्हणून ओळखत असतो. हिची तुलना एका परीने हेलेन ऑफ ट्रॉयशी थोडीशी करता येईल. म्हणजे तिच्या बरोबरीच्या वयाच्या थोड्याशा वृद्ध अशा मेनेलाउस राजाला सोडून देऊन ती तिच्यावरती आशक झालेल्या तरुण रसिक असलेल्या पॅरिस बरोबर बिनधास्त पळून जाते, त्याच्या राज्यात पळून जाते. ती ट्रॉयची राणी हेलन, तिने सुद्धा तसंच धैर्य दाखवलेलं आहे की जे आपल्याला हवंय ते मिळवून घेण्याचं धैर्य तिने दाखवलेलं आहे. ह्या दोन्ही यांनी एक गोष्ट तर अर्थातच त्यांचं खरं बोलणं हा एक भाग आहे. दुसरं म्हणजे त्यांना जी डिझायर्ड गोष्ट आहे, जी हवीशी वाटणारी गोष्ट आहे, व्यक्ती आहे, त्याचा अगदी न घाबरता पाठपुरावा करण्याची तयारी आणि त्याचं जे काही इम्प्लिकेशन्स होतील ते मान्य करण्याची तयारी ह्या तारेने दाखवलेली आहे. आता दुसरी जी तारा आहे ती आहे शाक्त परंपरेमधली महाविद्या तारा. ही व्यक्तिरेखा नाहीये, देवता आहे. त्यामुळे देवतेच्या दृष्टीने तिच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्या श्लोकामधली तारा ही खचितच नव्हे, पण तारे ह्या तारेखेरीज तारेवरचं व्याख्यान संपवणं योग्य होणार नाही. त्यामुळे तारेबद्दल पण आपण थोडंसं जाणूया. ही आदिशक्तीचं एक तंत्रोक्त स्वरूप आहे आणि अक्षोभ्य भैरव हा तिचा सहचर मानला जातो. तुम्हाला या चित्रात दिसू शकतंय त्याप्रमाणे तिचं जे रूप आहे हे उंच आहे. ती अतिशय धष्टपुष्ट, मोठ्या पोटाची, काळी कुट्ट असणारी, जटा धारण करणारी आणि त्या जटा अशा आगीसारख्या चहूबाजूनी पसरलेली, काही ठिकाणी एक जटा असंही तिचं नाव येतं. ती व्याघ्र चर्म धारण करते. मानवी कवट्यांची माळ, नररुंड माला जी म्हणतो आपण, ती नररुंड माळा धारण करते. अतिशय उग्र रूपिणी आणि उग्र स्वरूपा अशी ही देवता आहे. रक्ताळलेली शस्त्र, लवलवणारी लालबुंद जीभ, तिच्या आजूबाजूला स्मशानाचं वातावरण आहे. ती स्मशानामध्ये एका शवावरच पाय ठेवून उभी आहे. असं अतिशय उग्र स्वरूप असणारी ही तारा आहे. नील सरस्वती, उग्रतारा, महोग्रा अशी अनेक तिची वेगवेगळी रूपं आहेत. आणि तिचं जे मुख्य स्थान आहे ते बंगालमधलं जे तारापीठ याच नावाने जे ओळखलं जातं ते तीर्थक्षेत्र हे तिचं मुख्य स्थान आहे, उपासनेचं केंद्र आहे. या तारेचं जितका प्रचार किंवा लोकांमध्ये तारा म्हटल्यानंतर सर्वप्रथम महाविद्या तारा न येता जी दुसरी तारा येते ती ह्याच देवतेचं, या महाविद्या तारेचंच एक प्रतिबिंब, पडसाद म्हणा हवं तर, पण कितीतरी जास्त विस्तृत परीघ असणारी, खूप जास्त रीच स्कोप असणारी अशी दुसरी देवता जी जास्त फेमस आहे ती म्हणजे बौद्ध परंपरेमधली तारा. बौद्ध परंपरांमधली तारा, बौद्ध धर्माचे जे वेगवेगळे पंथ आहेत बौद्ध धर्माअंतर्गत येणारे, त्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये या तारेला खूप स्थान आहे, खूप उपासना केली जाते तिची. लडाखला, तिबेटला किंवा भूतानमध्ये किंवा चीन जपानमध्ये सुद्धा जे लोक जाऊन आलेत किंवा जे तिथल्या काही विशेष गोष्टींचा अभ्यास करतात त्यांना तारा नक्की माहिती असणार आहे. जे तिबेटी बुद्धिझमचा अभ्यास करणारे आहेत किंवा तिबेट साईडला जाऊन आलेले आहेत त्यांना ती डोलमा म्हणून माहिती असेल. तिथे तारा ऐवजी डोलमा म्हटलं जातं जनरली. किंवा जे चायनीज बुद्धिझम, चायनीज बुद्धिस्ट स्कूल्स आहेत त्यांचा अभ्यास करणारे किंवा जाणणारे लोक आहेत त्यांना ती क्वानिन म्हणून माहिती आहे. पण किंवा तारेचा जे त्या भागात जाऊन आलेले आहेत त्यांनी तिथल्या धर्मस्थळांवरती किंवा घरांवरती, देवळांभोवती
जे असे फडफडणाऱ्या पताका ज्या लावलेल्या असतात रंगीबेरंगी, त्यांवर बरेच मंत्र लिहिलेले असतात. ते दुष्ट शक्तींचं निवारण करण्यासाठी वगैरे असतात, शुभ गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी असतात. त्याच्यामध्ये या तारेचा ओम तारे तुत्तारे तुरे स्वाहा हा मंत्र सुद्धा कदाचित तिथे आयदर ऐकला असेल चॅन्टिंग त्याचं, किंवा त्या मंत्राच्या पताका पाहिलेल्या असतील कुठेतरी. पण ही अतिशय प्रसिद्ध, अतिशय लोकप्रिय अशी देवता आहे. खूप मस्त देवता आहे, वेगळीच देवता आहे. म्हणजे आधीच्या आपल्या तंत्रोक्त तारेचा जो उग्रपणा, भयंकरपणा आहे, त्या तुलनेमध्ये मातृत्व, सुबत्ता, बुद्धी, तपश्चर्या, तपाचरण करणं, विरक्तीची भावना, आरोग्य, सामान्य रक्षण करणं कशाचंही कुणाचंही, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टीशी ही तारा जोडलेली आहे. ध्यान जे केलं जातं, ध्यान धारणा ज्या केल्या जातात, त्या ध्यानाचा थेटपणाने संबंध या तारेशी जोडलेला आहे बौद्ध परंपरेमध्ये. हिची वेगवेगळी 21 रूप विशेष प्रसिद्ध आहेत. त्यातली जी 3 सर्वात पॉप्युलर फॉर्म्स ऑफ तारा और डोलमा जे आपल्याला दिसतात ते तुमच्या समोरच्या 3 चित्रांमध्ये आहेत. त्यांची नावं सुद्धा त्या परंपरेत व्हाईट तारा, ग्रीन तारा, रेड तारा अशीच आहेत. त्यांच्या शरीर वर्णावरनं दिली गेलेली, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या आधारावर दिली गेलेली ही नावं आहेत. तिच्याशी जोडलेल्या ज्या कहाण्या सुद्धा आहेत ना या परंपरांमध्ये, त्या काल जसं माऊलीकरबाई म्हणाल्या की अहिल्याची केस किंवा सीतेची केस ही महिला सक्षमीकरणाची खूप सुंदर केस आहे. स्त्रीवादी विचारांचा केवढा प्रभाव किंवा स्त्रीवादी विचारांना त्यांचं एक प्रतिबिंब ज्यात पडलेलं दिसतं, खूप जुनं प्रतिबिंब, तसं ह्या तारेची एक कथा आहे. महायान पंथानुसार तारा ही पहिली आणि एकटी स्त्री बोधिसत्व आहे. आणि हीनयान पंथानुसार, बौद्ध धर्मातलेच हे 2 पंथ आहेत, त्यानुसार तर ती स्त्री बुद्धच आहे. वज्रयान पंथामध्ये सुद्धा तांत्रिक बुद्धिझम जो आहे त्यात सुद्धा या तारेला खूप महत्वाचं स्थान आहे. आपलं जसं हे जग आहे, विश्व आहे, तशीच इतर अनेक युनिव्हर्स वेगवेगळे आहेत. मल्टीव्हर्स कल्पना जी आहे ना, तसे मल्टीव्हर्स आहेत. आणि या मल्टीव्हर्स पैकी एकामध्ये ही तारा होती आणि या तारेला बौद्ध धर्मीयच होती आणि या तारेला बोधिसत्व किंवा बुद्ध व्हायचं होतं. जेव्हा तिने तिची ही इच्छा तिथल्या धर्मगुरूंना सांगितली की मला बोधिसत्व बुद्ध होण्याची इच्छा आहे, त्यावेळेला त्यांनी तिची समजूत घातली अशी की तू हा जन्म जो तुला मिळालाय, हा जन्म तू बौद्ध धर्माच्या प्रॉपगेशन मध्ये घालव, बुद्धाच्या सेवेत घालव, साधनेमध्ये घालव, वाहून घे स्वतःला, जेणेकरून त्या पुण्याच्या जोरावरती तू पुढच्या जन्मी पुरुष होशील आणि त्या पुरुष जन्मामध्ये मग तुला बुद्ध होणं, बोधिसत्व होणं वगैरे गोष्टी अचीव करता येतील. तिने त्यावर स्वतःहून विचार केला आणि तिने त्या धर्मगुरूंना समजावून सांगितलं की हो, तुम्हाला बुद्धत्व, बोधिसत्वत्व या गोष्टी कळल्याच नाहीयेत. तुम्ही त्याला लिंगाशी, सामाजिक धारणेशी, पंथांशी असं जोडायला बघताय. याचा बुद्ध असण्याचा, बोधिसत्व असण्याचा, स्त्री किंवा पुरुष असण्याशी, वृद्ध किंवा तरुण असण्याशी, सामाजिक स्तरांमध्ये वरच्या खालच्या दर्जावर असण्याशी काहीच संबंध नाही. त्याचा संबंध तुमच्या आतमध्ये असलेल्या बुद्धत्वाशी आहे. आणि मग तिने साधना, तपश्चरण वगैरे करून त्याच जन्मामध्ये बोधिसत्वत्व किंवा बुद्धत्व प्राप्त करून घेतलं. म्हणजे काल जसं बाई सांगत होत्या की आपल्याला या 5 जणींचा किंवा 6 जणींचा, कोणतीही धरून 6 जणींचा आपल्याला हिरो मिथ्सच्या दृष्टीने सुद्धा विचार करता येतो. त्याच्यामध्ये हिच्याही बाबतीमध्ये, या तारेच्या बाबतीत सुद्धा सामाजिक रूढी, त्यांचा आंधळेपणाने स्वीकार करणं की अच्छा तुम्ही असं म्हणताय का की ह्या जन्मी काही मला जमणार नाही, जाऊ दे ठीक आहे, मग मी काही एफर्ट घालत बसत नाही, आय वोंट स्पेंड माय टाइम अँड एनर्जी, आय वोंट वेस्ट माय टाइम अँड एनर्जी, असं न म्हणता प्राप्त परिस्थितीमध्ये मग ती कितीही अनुकूल प्रतिकूल असेल, जर त्या धर्मगुरूंनी तिला सांगितलं होतं की तू ह्या जन्मी हे करणार नाहीस, पुरुष जन्मामध्ये होईल, तर त्यांचा काही तिला सपोर्ट मिळालेला नसणार आहे. त्रास दिला नसेल कदाचित, पण फार सपोर्टही मिळाला नसेल. त्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तर्कसंगत वागून बुद्ध होण्यासाठी कशाची गरज आहे? बोधाची गरज आहे. मग त्याचा बोधाचा संबंध स्त्री असणं, पुरुष असणं याच्याशी तर जोडता येणार नाही. हे लॉजिक इंटॅक्ट ठेवून तिने इष्टप्राप्ती करून घेतलीये.
हाही एक भाग इथे आपल्याला मेन्शन करता येईल. याच जोडीने पुढची जी तारा आपल्याला भेटते महाभारतामध्ये किंवा रामायण ट्रेडिशन्स मध्ये किंवा नंतरच्या पौराणिक परंपरांमध्ये जी आपल्याला भेटते ती आहे हरिश्चंद्राची पत्नी तारामती. इक्ष्वाकू वंशातला हा राजा आहे हरिश्चंद्र आणि सत्यवचनी राजा हरिश्चंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जे काही वेगवेगळ्या घटना घडल्या त्या हरिश्चंद्रांनी स्वतःचं सत्व टिकवून धरण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या त्यामध्ये ही तारामती सुद्धा त्याची पत्नी सुद्धा तिने कुठलंही प्रॉमिस केलेलं नसून तिने काहीही केलेलं नसून सुद्धा ती नवऱ्याच्या बरोबरीने संकटांमध्ये उभी राहिली, त्याला सर्वतोपरी सपोर्ट केला. कालच्या ह्याच्यामध्ये जसं झालं की सीतेने सिंगल मदर म्हणून तिच्या मुलांना मोठं केलं, केपेबल केलं, तसंच ह्याही तारामतीच्या बाबतीत आहे. सिंगल मदर म्हणून ती वावरलेली आहे, अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ती सिंगल मदर म्हणून वावरली आहे. तो मुलगाही अचानकपणाने मृत झालेला आहे, त्याचे अंतिम संस्कार करण्यासाठी तिच्याकडे कुणी पुरुष नाहीच आहे. ती स्वतः त्याला त्या अंत्यसंस्काराच्या घाटावरती घेऊन जाते आणि मग तिथे पुढे तिला तिचा पती भेटतो आणि मग दोघं जण पुढे काय करतात ते. पण त्या ह्याच्यामध्ये तो अंतिम संस्कार करायला नेण्याचं जाणीव किंवा धैर्य दाखवणारी अशी ही बाई आहे. आणि ह्या सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये कुठेही तिने सत्याची सत्वाची कास सोडली आहे, काहीतरी खोटेपणा काहीतरी लांडी लबाडी करून दाखवली आहे असं कुठेही दिसत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने बघता तिच्या सत्यवादित्वासाठी तिच्या सत्वधारणासाठी सुद्धा ही तारामती आपल्याला प्रातस्मरणीय म्हणायला हरकत नाही. किंबहुना ह्या व्याख्यानाची तयारी करत असताना एक गोष्ट जी माझ्या लक्षात आली की ह्या 5-6 जणींचाच उल्लेख घेऊन सुद्धा एक वेगळं पंचक तयार करता येईल आणि तेही तितकंच प्रातस्मरणीय वंदनीय ठरू शकेल. म्हणजे त्यातला मायथॉलॉजीचा भाग आपण बाजूला ठेवूया, त्यातला जो काही काय म्हणूया धार्मिक कल्पनांचा भाग आहे तो बाजूला राहू द्या. त्यातला फक्त एथिक्स, मोरॅलिटी, लॉजिक, पर्सनॅलिटी हा भाग जरी लक्षात घेतला ना तरी या सगळ्या जणी एकदम सॉलिड आहेत, आजच्या भाषेमध्ये एकदम डॅशिंग आहेत. याच्यानंतर शेवटची जी तारा आपल्याला बघायची आहे ती आहे स्कंदानुचर मातृका असणारी तारा. स्कंद कार्तिकेयाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या त्याच्या आधिपत्याखाली येणाऱ्या अनेक मातृका किंवा बालग्रह स्वरूपाच्या देवता अनेक आहेत. त्यामध्ये तारेचाही उल्लेख येतो, त्यामध्ये सुद्धा एक तारा आहे. पण दुर्दैवाने ह्या तारेबद्दल ती स्कंदाची अनुचरी आहे आणि ती बालग्रह आहे या व्यतिरिक्त आपल्याला काहीही माहिती सापडत नाही. त्यामुळे तिचा फक्त नामोल्लेख करून, कारण ती बालग्रह आहे, स्कंदानुचर आहे, तर तिने कुठल्याही प्रकारे काही समस्या निर्माण करू नयेत म्हणून तिचा उल्लेख मात्र करून आपण पुढे जाऊया. आणि आता रामायण परंपरांमधल्या तारेकडे वळूया, जो आपला आजचा मुख्य विषय आहे, रामायण परंपरांमधील वालीची पत्नी तारा. इथे मी रामायणातली तारा म्हणत नाहीये किंवा वाल्मिकी रामायणातली तारा म्हणत नाहीये, मी म्हणते रामायण परंपरांमधली तारा. कारण वाल्मिकी रामायण जे आपल्याला सर्वांना माहिती आहे, परिचित आहोत आपण, त्याचप्रमाणे संस्कृतामध्ये, वेगवेगळ्या प्राकृतांमध्ये, सर्व आधुनिक भारतीय भाषांमध्ये किंवा भारतीय उपखंडातले जे इतर देश आहेत, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, थायलंड आहे, कंबोडिया आहे, यासारख्या देशांमध्ये इथल्या बौद्ध जैन परंपरांमध्ये, म्हणजे फक्त हिंदू धर्मातच नव्हे तर बौद्ध जैन परंपरांमध्ये सुद्धा, किंवा ज्या वेगवेगळ्या कला परंपरा आहेत, नृत्य परंपरा आहेत, चित्रकला परंपरा आहेत, यांमध्ये सुद्धा, किंवा अभिजात संस्कृत साहित्यामध्ये, आधुनिक संस्कृत किंवा इतर भारतीय भाषांमधल्या साहित्यामध्ये, इंग्लिशमध्ये, लोककथांमध्ये, लोकगीतांमध्ये आपल्याला रामकथेची असंख्य रूपांतर, संस्करण, व्हर्जन्स, व्हेरिएशन्स, एडिशन्स, काहीही म्हणा, ही आपल्याला सापडतात. म्हणजे एक गमतीशीर गोष्ट त्या बाबतीत अगदी सांगण्यासारखी आहे की रामायणाची व्हर्जन्स किती, प्रकार किती, किंवा त्यावर लेखन किती झालंय. तर असं म्हणतात की कन्नड भाषेमध्ये सुद्धा जे महाभारत आहे
हे महाभारत लिहिणारा जो कवी आहे त्याचं नावच कुमार व्यास असं आहे. व्यास जसे होते, वेद व्यास होते, तसा हा कुमार व्यास आहे. आणि त्यांनी महाभारत रचलेलं आहे. त्याचं कारण सांगताना तो म्हणतो की ऍक्च्युली झालंय कसं, रामायणावर लिहिणाऱ्या कवी लोकांची इतकी प्रचंड गर्दी झालेली आहे की पृथ्वीवर आता नव्या रामायण लेखकांसाठी जागा उरलेली नाही. अतोनात क्राऊड झालेला आहे इथे. आणि इतकं वजन झालंय त्यामुळे पृथ्वीला की पृथ्वी ज्या शेषनागाच्या फण्यावर, आपल्याकडे समजूत अशी आहे की शेषनागाच्या मस्तकावरती, त्याच्या फण्यावरती त्यांनी पृथ्वी तोलून धरली आहे. तर ही पृथ्वी आता डुगडुगतीये, कारण डगमगतोय तो शेषनाग अतिशय, कारण त्याला ते वजन आता झेपेन असं झालंय. लक्षात घ्या, मूळ पृथ्वी आहे, तिचं नावच पृथ्वी, तिचं वजन त्याला सहन होत होतं, पण म्हशीची शिंग त्या म्हशीला आता झेपत नाहीयेत, कारण इतकी माणसं झाली आहेत रामायणावर लिहिणारी की बास. त्यामुळे मी आपलं महाभारतच लिहितो झालं असं म्हणून त्यांनी महाभारत रचलं असं म्हणतात. तर आता या सर्व रामायण परंपरा ज्या वेगवेगळ्या आहेत त्यातल्या काहींचा विचार मी इथे डायरेक्टली केलेला आहे. एक गोष्ट आहे की वाल्मिकी रामायणाप्रमाणे ह्या इतर रामायणांमध्ये सुद्धा तारा ही बऱ्यापैकी दुय्यम व्यक्तिरेखा आहे. आधी वाली किंवा इवन सुग्रीव ह्या तशा दुय्यम व्यक्तिरेखा आहेत. मुख्य कॅरेक्टर्स त्याच्यातली राम, रावण, सीता, लक्ष्मण, फार तर मारुती ही कॅरेक्टर्स महत्वाची आहेत. त्या तुलनेने सुग्रीव, वाली हे लोक फारच दुय्यम आहेत. आणि त्यात वालीची पत्नी तारा ही तर आणखीनच दुय्यम होते. त्यामुळे तिच्या बद्दल विचार करताना ह्या सर्व महाकाव्यांमध्ये, या सर्व रचनांमध्ये बराचसा भाग हा रिपिटेशन झालेला आहे. पण त्याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आणि डिटेलिंग, गोष्ट तीच असली तरी त्याचं डिटेलिंग मात्र प्रत्येक परंपरेत वेगळं वेगळं काहीतरी केलंय. ते त्या त्या समाजाच्या देशकाल परिस्थितीनुसार झालेलं असं ते अप्रोच आहे तो. तर आपण या तारेचा विचार ह्या 5-7 मुद्द्यांच्या आधारावर करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तारेची जन्मकथा, उत्पत्ती कथा, आणि अनेक गोष्टींमध्ये त्याला जोडूनच तिच्या विवाहाची गोष्ट येते किंवा तिच्या विवाहाचं वर्णन येतं. त्यामुळे ती ही कथा हा आपला पहिला मुद्दा आहे. आता सुरुवातीला आधी आपण वाल्मिकी रामायणाचा विचार करूया, कारण सर्वात प्रचलित असलेलं, सर्वात प्रसिद्ध असलेलं ते रामायण आहे. वाल्मिकी रामायणामध्ये सुरुवातीच्या कांडांमध्ये आपल्याला तारा भेटत नाही. ती आपल्याला थेटपणाने किष्किंधा कांडामध्ये भेटते. परिस्थिती अशी आहे, किष्किंधा कांड जेव्हा सुरू होतं तेव्हाच या रामाचा त्या ऋष्यमुख पर्वताच्या परिसरात प्रवेश झालेला आहे. आणि तिथलं सगळं वातावरण बघून त्याला सीतेचा विरह त्याचा अजून गडद झालेला आहे, दुःख झालेलं आहे. आणि हे दोघं जण, राम लक्ष्मण, तिथे सीतेच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असताना किंवा विलाप राम करत असताना हनुमान त्यांना बघतो आणि तो येऊन त्यांची चौकशी करतो आणि त्यांची ओळख होते. परिस्थिती काय आहे हे हनुमानाला लक्षात येतं आणि अशा प्रकारे रावणाने तिला पळवून नेलेलं आहे हे या सगळ्या माकडांनी, वानरांनी पाहिलेलं आहे. सो ते अशा प्रकारे रावणाने कुणाला तरी पळवून नेलंय हे त्याला माहिती आहे. तिने टाकलेली जे दागदागिन्यांची पोटली आहे ती सुद्धा या लोकांनी मिळवलेली आहे, ती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तो म्हणतो की तुम्ही माझे जे स्वामी आहेत सुग्रीव, त्यांच्याकडे तुम्ही चला, ते तुम्हाला पुढे काय ते सांगतील. आणि अशी या बॅकग्राऊंड वरती तो घेऊन जातो. आणि त्यांची भेट झाल्यानंतर काय परिस्थिती आहे कळल्यानंतर राम आणि सुग्रीवामध्ये मैत्री होते आणि सुग्रीव त्याला सांगतो की मलाही तुझ्या मदतीची गरज आहे. जी तुझी परिस्थिती आहे की तुझी बायको कोणीतरी पळवली आहे, तशीच माझीही बायको पळवली आहे. माझं राज्यही हिरावून घेतलंय, मला राज्याबाहेर काढलेलं आहे आणि माझीही बायको त्यांनी पळवली आणि हे पळवणारा माझाच भाऊ आहे. आणि तो ही सगळी कथा सांगतो. वाल्मिकी रामायणामधली जी कथा आहे सुग्रीव आणि वालीच्या वैराची, ती मायावी नावाच्या राक्षसाशी वालीच्या झालेल्या युद्धाच्या वेळी जो एक गैरसमज झाला मोठा, त्या राक्षसाच्या मायावीपणामुळेच झालेला एक गैरसमज, त्यातनं ते वैर सुरू झालेलं आहे. आणि वालीनी सुग्रीवाला बाहेर काढून, राज्याबाहेर काढून त्याची पत्नी जी आहे रुमा ती सुद्धा बळकावलेली आहे.
इथे आपल्याला जी कथा मिळते तिथे ही तारा वानरी आहे. एका मतानुसार ती वानरांचा वैद्य जो आहे सुषेण त्याची मुलगी आहे. काही मतानुसार रुमा ही सुषेणाची मुलगी आहे. काही ठिकाणी ह्या दोघी जणी बहिणी आहेत असंही वर्णन मला मिळालं. तर ही तारा जी आहे ती खरोखर तारा आहे, चमकदार तेजस्वी तारका आहे, अतिशय हुशार, दूरदृष्टी असणारी, विचार करण्याची लॉजिकल रिझनिंग असणारी आणि ते रिझनिंग उत्तम प्रकारे मांडता येणारी. म्हणजे तुम्हाला बुद्धी असणं एक गोष्ट असते, ती गोष्ट समोरच्या पर्यंत योग्य प्रकारे पोचवणं हा भाग वेगळा आहे. तशी अतिशय उत्तम वाक्पटुत्व असलेली, माणसांची उत्तम पारख असलेली, कुणावर कसा किती विश्वास टाकायचा, कुणाकडनं काय अपेक्षा ठेवायच्या, एखाद्या माणसाचं एखादं वागणं त्याच्या मागची कारण परंपरा काय असू शकेल हे उत्तम लॉजिकच्या बेसिसवरती जाणणारी अशी ही तारा आहे. काही ठिकाणी तिला उद्देशून एक खूप सुंदर विशेषण सापडलं. ती सर्वभूत ऋतज्ञ आहे. ऋत म्हणजे आवाज, बोलणं, त्यांचा जो काय म्हणूया जे काही पूजन आहे त्यांचं ते जाणणारी, त्याच्यावरनं प्राणीमात्रांची बोली जाणणारी, त्यांच्या मनात काय आहे, इंगित काय आहे हे जाणणारी अशी ही तारा आहे. आणि एका मतानुसार तिथेच एका ठिकाणी जे मला वर्णन सापडलं त्यानुसार ती देवगुरु बृहस्पतीची नात आहे. मगाची आपली जी तारा होती ही बृहस्पतीची पत्नी होती, तर ही तारा बृहस्पतीची नात आहे. एका परीने या आजोबांपासून आलेली बुद्धिमत्ता आणि चाणाक्षपणा, भाषिक कौशल्य या सगळ्या गोष्टी ह्याही तारेमध्ये निश्चितच आहेत. आता हे वर्णन आपल्याला सापडतं रामायणामध्ये, पण इतरत्र म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये, महाभारतामध्ये जिथे ही कथा येते, वनपर्वामध्ये आपल्याला रामकथा सापडते, त्या ठिकाणी हे जे सगळं वर्णन आहे की वाली आणि सुग्रीवामध्ये मी मगाशी म्हटलं मायावी दैत्यावरनं भांडण झालं, पुढे गैरसमज झाले, त्यातनं पुढे वैर निर्माण झालं. त्याऐवजी तिथे उल्लेख असा आहे की एका स्त्रीवरून या दोघांमध्ये वैर निर्माण झालं आणि भांडणं झाली आणि फाटाफुटी झाली त्या राज्यामध्ये, अशा प्रकारचं वर्णन आहे. आणि तिथे सुग्रीवाची बायको म्हणून रुमेचा उल्लेख नाही. त्यामुळे कदाचित हे वैर तारेवरून सुरू झालेलं असेल. दोघांनीही तारेबद्दल अभिलाषा ठेवली किंवा एकाची पत्नी होती दुसऱ्याने हिरावून घेतली वगैरे अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी झाल्या असतील. पण बहुधा ही ती जी स्त्री आहे जिचं नाव दिलं गेलेलं नाही ती बहुधा तारा असावी. म्हणजे हे काय म्हणूया गेसवर्कचा भाग आहे, बहुधा तारा असावी असं. नरसिंह पुराणामध्ये आणि महानाटक म्हणून एक रचना आहे त्यामध्ये अध्याय 50 मध्ये असा भाग येतो की मुळामध्ये ही तारा सुग्रीवाचीच बायको होती. तिचा विवाह सुग्रीवाशी झालेला होता. आणि वाल्मिकी रामायणामध्ये जो भाग येतो की वालीनी रुमेला पळवून नेलं, म्हणजे सुग्रीवाला एकट्याला घराबाहेर काढलं, नगराबाहेर काढलं आणि रुमेला तिथेच ठेवून घेतलं. ती बळकावली त्यांनी भावाची बायको, आणि ती सुद्धा धाकट्या भावाची बायको बळकावली, जिवंत असलेल्या धाकट्या भावाची बायको बळकावली. तर इथे ह्या नरसिंह पुराणानुसार किंवा महानाटकानुसार त्यांनी तारेलाच पळवली होती. तारा सुग्रीवाची बायको आणि वालीनी ती पळवली. आता इतर भाषांमधल्या रामायणांचा विचार केला तर तेलुगू रामायण जे आहे, रंगनाथ रामायण म्हणून खूप वेगळी मस्त रचना आहे. या रंगनाथ रामायणानुसार तारा ही मुळात एक अप्सरा आहे. ती मानवी स्त्री किंवा वानरी वगैरे नाहीये, ती एक अप्सरा आहे. आणि समुद्र मंथन जेव्हा झालं, या समुद्र मंथनाच्या वेळेला रंभा वगैरे या ज्या सगळ्या अप्सरा वर आल्या, ह्या अप्सरांबरोबरी त्यांच्यामधलीच एक म्हणजे तारा. आणि ही तारा मग वाली सुग्रीवाकडे कशी आली तर ह्या समुद्र मंथना दरम्यान किंवा इतर देवकार्यांमध्ये सुद्धा नेहमी देवांना हे वाली आणि सुग्रीव हे दोन्ही अत्यंत बलदंड भाऊ, वानरांमधले दोन अतिशय बलदंड सेनानी असणारे, त्यांना नेहमी मदत करत असत. आणि ह्या मदत करणाऱ्या वाली आणि सुग्रीवाला बक्षीस म्हणून ही समुद्र मंथनातनं वर आलेली सुंदर तारा ही अप्सरा दिली गेली. म्हणजे ही
वाली आणि सुग्रीव या दोन भावांची सामायिक बायको आहे, 2 in 1. त्यानंतर रंगनाथ रामायण म्हणतं की सुग्रीवानी रुमा ही दुसरी बायको सुद्धा केली. वालीची एकच बायको, ती पण अर्धी त्याची, आणि सुग्रीवाच्या 1.5 बायका, अशा प्रकारचा विचार त्यांनी केलाय. दोन भावांची सामायिक बायको म्हणून आपण, किंवा अनेक भावांची सामायिक बायको म्हणून आपण जसा द्रौपदीचा विचार करतो, दॅट शी इज अ शेअर्ड वाईफ, तसंच ह्या तारेचा, रंगनाथ रामायणातल्या सुद्धा तारेचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकेल. थाई भाषेमध्ये, थायलंडमध्ये सुद्धा रामायण परंपरा अतिशय स्ट्रॉंग आहे, किंवा हा सर्व भाग तिथेच घडला असंही त्यांचं मत आहे. या थाई भाषेत रामकीन म्हणून जो ग्रंथ आहे त्यामध्ये असं म्हटलंय की देवांना मदत वाली आणि सुग्रीव नियमित करत असत आणि त्याबद्दल त्यांना बक्षीस द्यायचं होतं, म्हणून वाली हा योद्धा आहे, सेनानी आहे, त्या दृष्टीने त्याला शस्त्र भेट दिलं गेलं, तर त्याला एक सुंदर त्रिशूळ दिला गेला. आणि सुग्रीव हा तुलनेने जास्त तरुण, रसिक वगैरे अशा ह्याच्यात असावं, बहुधा त्याला तारा ही अप्सरा दिली गेली. कंब रामायण जे आहे, तमिळ कंब रामायण, त्याच्यात सुद्धा तारेचा उल्लेख अप्सरा म्हणूनच आलेला आहे. आणि हे रामकीन जे म्हटलं मी, थाई रामकीन, त्यामध्ये ही सुग्रीवाला दिली गेलेली तारा वालीनी चक्क पळवली. म्हणजे स्वतःला मिळालेलं जे त्रिशूळ होता तो तर ठेवून घेतलाच, पण त्या बरोबरीने ही भावाची बायको सुद्धा पळवली, भावाला मिळालेली गिफ्ट सुद्धा पळवली. अगदी टिपिकल भावंडांचं वागणं, हे मला आवडलंय, हे मी घेतलंय, तसंच त्यांनी केलं. म्हणजे तिथे जी निर्मिती आहे ती पुन्हा दैवी निर्मिती आहे, आणि ती वाली आणि सुग्रीवामध्ये सुग्रीवाला मिळालेली होती, जी वालीनी पळवली. रॉबर्ट गोल्डमन, कमिल बुल्के आणि रॉबर्ट गोल्डमन हे दोन्ही रामायणाचे अभ्यासक आहेत. त्या रॉबर्ट गोल्डमननी बऱ्याच वेगवेगळ्या अभ्यासांवरनं असं सांगितलंय की वानरांची एक दैवी उत्पत्ती कथा येते, की रामाचा जेव्हा, म्हणजे विष्णूचा जेव्हा राम अवतार झाला, त्यावेळेला इतर देवांनीही त्यांच्या सहाय्यासाठी म्हणून जन्म घेतला पृथ्वीवरती. त्यात बृहस्पतीच्या अंशापासून ही तारा जन्माला आली. म्हणजे आधी आपण मगाशी बघितलं की ती बृहस्पतीची नात असं काही ठिकाणी येतं, तर इथे ती बृहस्पतीची खुद्द मुलगीच आहे, त्याच्या अंशापासून निर्माण झालेली अशी ही मुलगी आहे. किंवा जावानीज रामायण परंपरा ज्या आहेत, जावा बेटावरच्या ज्या रामायण परंपरा आहेत, त्यामध्ये तारा ही इंद्राची मुलगी मानलेली आहे. म्हणजे काही रामायण परंपरांमध्ये वाली हा इंद्राचा मुलगा आहे, वाली इंद्राचा मुलगा, तर सुग्रीव सूर्याचा मुलगा, असं काही ठिकाणी वर्णन येतं. इथे मात्र ही तारा इंद्राची मुलगी आहे. ती इंद्र आणि इंद्राची पत्नी वियती असं नाव येतं. आपल्याला जनरली शची किंवा पौलोमी किंवा इंद्राणी हे नाव माहित असतं, इथे तिचं नाव वियती असं येतं. त्यांची ही मुलगी आहे, ती ही अप्सरा आहे, आणि तिला एक बहीण आहे, दुसरी अप्सरा मुलगी जी आहे इंद्राची, तिचं नाव आहे तारी, आणि ही तारी रावणाची बायको आहे. म्हणजे त्या दृष्टीने बघता आपण उद्या ज्या मंदोदरी बद्दल बोलणार आहोत, या जावानीज परंपरेनुसार तिचं नाव तारी आहे, आणि ती वालीच्या बायकोची बहीण आहे. त्या दृष्टीने बघितलं तर वाली आणि नंतर अर्थात सुग्रीव आणि रावण हे चक्क साडू आहेत. दोघांच्या बायका ह्या सख्या बहिणी आहेत, अप्सरा आहेत. अशा बऱ्याच वेगवेगळ्या उत्पत्ती कथा, विवाह कथा आपल्याला त्याच्या तारेबद्दल आपल्याला वेगवेगळ्या परंपरांमध्ये दिसतात. यातनं एक गोष्ट जी आपण डिड्यूस करू शकतो ती म्हणजे बहुधा ही वालीची बायको असावी. तिचं नंतरचं जे सगळं वागणं आहे त्या दृष्टीने ती वालीची बायको होती, आणि ती त्या मायावी राक्षसाशी झालेल्या वालीच्या युद्धामध्ये वाली मृत झालेला आहे असा गैरसमज झाल्यामुळे, त्या राक्षसाच्या मायावीपणामुळे तो गैरसमज झाला, त्यामुळे सुग्रीवानी त्या मोठ्या भावाच्या विधवेशी विवाह केलेला आहे, आणि त्यामुळे ती सुग्रीवाकडे काही काळ होती. आणि वाली परत आल्यानंतर त्यांनी सुग्रीवाला शहराबाहेर, गावाबाहेर काढलं, राज्याबाहेर काढलं, त्यामुळे ती पुन्हा वालीच्या ताब्यात आली. एवढा भाग आपण डिड्यूस करू शकतो. आता पुढचा मुद्दा म्हणजे मी मगाशी म्हटलं की ती अतिशय हुशार आहे, माणसांची पारख असणारी आहे, लॉजिक असणारी आहे. हे मी कशाच्या बेसिसवरती म्हणतेय,
तर रामायण परंपरांमध्ये वाली बरोबर तिचं जे इंटरॅक्शन झालेलं आहे, वालीला तिची जी काही मदत झालेली आहे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, त्या आधाराने मी म्हणते की ही एकदम सॉलिड बाई आहे, डॅशिंग बाई आहे. तर घटना अशी आहे की सुग्रीव आणि रामाची मैत्री झाल्यानंतर रामाने सुग्रीवाला सांगितलं की ठीक आहे, तू वालीशी द्वंद्व युद्ध करायला म्हणून जा, त्याला युद्धासाठी आवाहन कर आणि त्यावेळेला आव्हान दे आणि त्यावेळेला मी बाण मारून त्याला संपवीन, तुला मी नक्की मदत करेन. आणि ऍक्च्युली जेव्हा वाली आणि सुग्रीवाचं युद्ध चालू झालं त्यावेळेला ते दोघं इतके सारखे दिसत होते किंवा त्यांचं आवेश दोघांचा, त्यामुळे त्या दोघांच्या होणाऱ्या हालचाली यातून सुग्रीव कुठला आणि वाली कुठला हे ओळखणं अशक्य झालं होतं. अशी परिस्थिती आल्यामुळे पहिल्यांदा जेव्हा त्यांचं द्वंद्वयुद्ध झालं तेव्हा रामाने बाण मारलाच नाही, कारण त्याला भीती वाटली की तो सुग्रीवालाच लागायचा बहुतेक. त्यामुळे सुग्रीव चांगला चारोखाने चित होऊन अगदी रक्तबंबाळ होऊन बिचारा परत आला आणि रामाला विचारलं त्याने, असं का केलं तुम्ही, माझ्या एवढा विश्वासघात का केलात? मग राम त्याला सुचवतो की तू असं कर, पुन्हा आपण जाऊया त्याला हे करायला, आव्हान द्यायला, आणि त्यावेळेला तू तुझ्या गळ्यात एक लालभडक माळ घाल. आता ही माळ घालच्या ऐवजी काही ठिकाणी तू लाल रंगाचा कमरबंद बांध, तू केसामध्ये काहीतरी पीस किंवा फूल वगैरे असं काहीतरी कर, तुझ्या शेपटीला काहीतरी वेगळा गोंडा बांध वगैरे, असे खूप पाठभेद वेगवेगळ्या कथांमध्ये येतात. पण थोडक्यात काय, काहीतरी असं तू चिन्ह तुझ्या अंगावर धारण कर जेणेकरून मला वाली कोण आणि सुग्रीव कोण हे कळेल. आणि त्यावर हुकूम सुग्रीव काहीतरी वेगळं खूण अंगावर धारण करतो आणि पुन्हा वालीकडे जातो आणि तो मोठ्याने त्याला युद्धाचं आव्हान देतो. आता हे जेव्हा पुन्हा आव्हान येतं, तो मोठमोठ्याने गर्जना करून, छाती ठोकून, मांड्या ठोकून तो वालीला सांगतोय की तू ये आणि माझ्याशी युद्ध कर, तू मला इथून राज्याबाहेर काढलंस, तू माझी बायको पळवलीस, तू त्याच्या परिणामाला सामोरा जा वगैरे, अशा तो गर्जना करत असतो, एका परीने वल्गना करत असतो. त्यावेळेला ते सगळा ओरडाआरडा, त्या सगळ्या गर्जना वालीच्याही कानावर जातात आणि ह्या तारेच्याही कानावर जातात. वालीची क्विक रिॲक्शन त्याच्यावरती असते रिटॅलिएट करायची, लढायचंय काय तुला, ये तुझी खुमखुमी जिरवतो असं म्हणून तो त्वेषाने तात्काळ सगळं सोडून जायला निघतो. तेव्हा ही तारा मध्ये पडते आणि ती त्याला समजावायला लागते की असं अचानक तुम्ही युद्धाला उठून जाऊ नका, थोडंसं सबुरीने घ्या, हॅव सम लिटिल पेशन्स. आणि ती का थांबायला सांगते ती त्याला, म्हणजे आज जाने की जिद ना करो असं लॉजिक नाहीये. का थांबायला सांगतेय, तिच्या मागे काहीतरी मोठा विचार तिने केलेला आहे. ती म्हणते, त्वया तस्य निरस्तस्य पीडितस्य विशेषतः इहेत्य पुनराव्हानम शंकाम जनयतीव मे. अहो, काल तुम्ही त्याला चांगलं हाणून परत पाठवलं होतं, रक्तबंबाळ करून परत पाठवलं होतं, विशेषतः तो पीडित होता. अशा अवस्थेत असताना लगेच आज येऊन तो इतक्या खुमखुमीने आव्हान देतोय तुम्हाला, इतका गोंगाट करून दाखवतोय, काहीतरी दाल में जरूर कुछ काला है. ती म्हणते, आणि नुसतं तो येऊन करूया का एकदा सेकंड राऊंड करूया का असं नाही म्हणत आहे. दर्पश्च व्यवसायश्च यादृशस्तस्य नर्दतः, तो गर्जना करतोय मोठ्या मोठ्यानी. त्याचा जो दर्प आहे, त्याचा जो एक उग्रपणा आहे, मग्रुरी आहे त्याच्या त्या आव्हानातली, आणि ज्या काही कृती, जो काही व्यवसाय तो करतो आहे, निनादस्य च संरंभो नैतद अल्पम ही कारणम, या मागे काहीतरी लहान सहान फुटकळ कारण नसणार आहे. लक्षात घ्या ही किती बेसिक गोष्ट आहे. जनरली लाजेनीच ते आपला असा इतका बेकार पराभव झाला, या लाजेनीच माणूस पुढे येणार नाही. आणि हा तर आलाय जणू काही स्वतःच्या मरणाकडे वाट घेऊन आलाय, पण त्याला कॉन्फिडन्स मात्र सॉलिड दिसतोय. कालचा सुग्रीव आणि आजचा सुग्रीव, तिने त्याला समोरासमोर अजून बघितलं नाहीये. ती फक्त त्या आवाजावरनं, त्यात असलेल्या मगरुरीवरनं सांगतेय की काहीतरी वेगळं आहे. ती म्हणते, सुग्रीव स्वतः अतिशय हुशार आहे, चलाख आहे. त्याचं शरीर बल तुमच्या इतकं नसेल, पण त्याचं बुद्धिबल खूप जास्त आहे. तो स्वतः तसाही हुशार आहे. तो 100% कुणाचं तरी सहाय्य घेऊन आलेला आहे, काहीतरी एक्स्ट्रा कुमक घेऊन आलेला आहे. यात काहीतरी मायावीपणा आहे, एवढं नक्की.
आणि त्याला सपोर्ट करणारा माणूस कोणीतरी सटरफटर नसणार आहे, फार थोर असणार आहे. आणि ती त्याला सांगते की अंगदाचे जे हेर आहेत त्यांना पाठवून मला ऑलरेडी बातमी अशी मिळाली आहे, लक्षात घ्या ही सगळी कथा खुद्द राजा असलेल्या वालीला सुद्धा माहिती नाहीये. तिने राजपुत्राचे जे हेर त्या हेरांकरवी बातमी काढली आहे की राम आणि सुग्रीव यांची मैत्री झाली आहे. ती वालीला ताबडतोब ही बातमी देते आणि ती सांगते की याच्यामध्ये राम ही व्यक्ती फार थोर आहे. ती त्याला कुठेही देव म्हणत नाही किंवा तो विष्णूचा अवतार वगैरे असं काही येत नाही, पण त्याचा गुणांचंच इतकं कौतुक ती करते की शी इज ऑलरेडी इम्प्रेस्ड की हा कोणीतरी खरोखर चांगला थोर माणूस आहे, सत्याची बाजू धरणारा माणूस आहे हे तिला जाणवलंय. त्यामुळे ती वालीला बजावते, तत्क्षमो न विरोधस्ते सहतेन महात्मना दुर्जयेन अप्रमेयेण रामेण रणकर्मसु. या महात्मा रामाच्या दुर्जय असणाऱ्या, ज्याला युद्धात तुम्ही जिंकू शकणार नाही अशा या रामाच्या अप्रमेय राम आहे, त्याची बुद्धी कुठे जाते, त्याची शक्ती कुठे चालते आपण अंदाजच बांधू शकत नाही, अशा या रामाच्या बरोबर वैर पत्करणं, विरोध करणं, तो सुद्धा कुठे, रणकर्मसु युद्धामध्ये, 1-on-1 बॅटलमध्ये त्याचा विरोध करणं तुम्हाला परवडणार नाही आहो. सुग्रीवाशी युद्ध करणं ही फालतू गोष्ट होती, रामाशी युद्ध करणं ही सोपी गोष्ट नाहीये. ती त्याला सरळ सुचवते की तू हा नाच सोडून दे, त्याच्यापेक्षा तू सुग्रीवा जो आलेला आहे इथे त्याला तू प्रेमानी, आपुलकीनी, समजूतदारपणाने त्याला आत बोलव आणि त्याला सांग की मी तुला युवराज करतो. आता मी ऑलरेडी राज्यावर आहे, मी तुला युवराज करतो, पुन्हा तुझा राज्यात स्वीकार करतो, तुला तुझी बायको परत देतो, पण तू हे युद्ध करू नकोस. ती त्याला सरळ सांगतेय, ती त्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे ती सांगतेय. ती म्हणते यदि ते मत प्रियम कार्यम, जर तुम्हाला मला बरं वाटेल असं वागायचं असेल, यदि चावैषी माम हिताम, जर तू मला तुझी हितचिंतक समजत असशील, मी तुझ्यासाठी हितकर आहे, मी तुला योग्य सांगते असं जर तुला लक्षात येत असेल तर याचमान प्रियत्वेन साधू वाक्यम कुरुष्वमे, मी जे बोलते आहे ते तू साधू ठरव, माझं बोलणं खरं कर, मी सुचवते तसं तू वाग, माझी मसलत मान्य कर. तू सुग्रीवाला बोलवून घे, त्याच्याशी वैर मिटव, कारण त्याच्या मागे पूर्वी तो एकटा होता, अबल होता, आता त्याच्या मागे खुद्द रामासारखी मोठी व्यक्ती, रणकर्कश व्यक्ती त्याच्या मागे उभी आहे आणि मैत्रीच्या नात्याने उभी आहे. त्यामुळे हे आपल्याला आता परवडणारं नाही. वाली अर्थातच तिचं काही ऐकत नाही, तो तिला 2 चक्क शिव्या घालतो. याच्यामध्ये तर काही रामायण परंपरांमध्ये तर असं येतं की तो तिला म्हणतो तुला माझ्यापेक्षा तो सुग्रीव जास्त प्यारा दिसतोय किंवा तुझा त्याच्यावर जास्त विश्वास आहे, यू सीम टू फेवर हिम, असंही तो तिला ऐकवतो. आणि तिला सांगतो की तुझ्या सख्या दास्या ज्या काही आहेत त्यांच्याबरोबर तू निघ, परत जा, तुझ्या रूम मध्ये जा, आराम कर, मी येतो, माझ्या भावाला संपवूनच येतो, असं सांगून तो जायला निघतो. तेव्हा तिला भविष्याची कल्पना आहे, पुढे काय होणार आहे याचा अंदाज तिला एव्हाना आलाय, त्याच्यामुळे ती त्याला प्रदक्षिणा घालते आणि त्याला विजयाची कामना करत, शुभेच्छा देत ती परत येते. आता काही संस्करणांनुसार, सगळीकडे हा अर्थातच भाग येत नाही, काही संस्करणांनुसार, दाक्षिणात्य प्रतींनुसार वगैरे प्रत्यक्ष मृत्यूपूर्वी, म्हणजे याचं वालीला ऍक्च्युली मरण येण्यापूर्वी तो काही काळ अर्धवट बेशुद्धीच्या अवस्थेत आहे, काही काळ तो मरणाच्या दिशेने चालतोय. त्या सिच्युएशन मध्ये वाली सुग्रीवाला आणि अंगदाला बराच उपदेश करतो. हा सुद्धा म्हणजे महाभारताचं जसं राजधर्म प्रकरण आहे तसाच हा राजधर्माचा, नैतिकतेचा वगैरे उपदेश करणारा पोर्शन आहे. आणि सुग्रीव आणि अंगद दोघांना त्यांनी सल्ला दिला, एकाला राजा म्हणून आणि एकाला राजपुत्र म्हणून कसं वागावं हा सगळा विचार त्यात येतो. त्यात सुद्धा त्यांनी तारेची, तिच्या बुद्धिमत्तेची, तिच्या दूरदर्शीपणाची खूप प्रशंसा केलेली आहे. तिने दिलेला सल्ला मी सरळ धुडकावून लावला. ती मला सांगत होती की तू असं युद्ध करू नकोस, तू सुग्रीवाला पुन्हा त्याच्याशी हातमिळवणी कर,
तू त्याला युवराज बनव, असं ती मला परोपरीने सांगत होती, रडून सांगत होती. तरी सुद्धा मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही, तिचा सल्ला धुडकावून लावला आणि म्हणूनच आज मला मरण पत्करायला लागतंय, असं तो सुग्रीवाला सांगतो. रामालाही तो सांगतो की या तपस्विनी तारेचं तुम्ही रक्षण करा. सुग्रीवाला अंगदाला तो सुचवतो की तुम्ही तिला मान द्या, मी नाही केलं आणि मी त्याचे परिणाम भोगतोय, तुम्ही तरी तिला मान द्या, तिची मसलत स्वीकारा. ती ज्या काही गोष्टी राजकारणाच्या किंवा रोजच्या वागण्यातल्या तुम्हाला सुचवेल त्या गोष्टी तुम्ही चर्चा विचार न करता मान्य करा. कारण का? ती दूरदर्शी आहे, तिला माणसांची अफाट पारख आहे आणि राजकारण कसं चालवलं जातं, राज्य कसं चालवायचं हे सुद्धा ती उत्तम जाणते. त्यामुळे या तपस्विनी तारेचं जे काही सजेशन्स असतील ते तुम्ही घ्या. हे राम त्याला कबूल करतो वालीला आणि त्याप्रमाणे सुग्रीवालाही आदेश देतो. सुग्रीव ते ऍक्सेप्ट करतो, अंगद त्याला होकार देतो की हो आम्ही तारेची सर्व हे स्वीकारू, मसलत सल्ला स्वीकारू. आता ह्याच्यामध्ये वालीला तिची जी मदत होते या सगळ्या केसमध्ये तिच्या दूरदर्शीपणाचं तर कौतुक आहेच आहे नक्कीच, की पुढे काय कसं ह्याचा इम्प्लिकेशन होऊ शकेल हे जाणणं, किंवा सुग्रीवाच्या आवाजातल्या फक्त तिला सर्व भूत ऋतज्ञा म्हटलंय ना, त्या ऋताचा सुग्रीवाच्या आवाजातल्या फरकावरनं, त्याच्या गर्जनेमधल्या दर्पामधनं तिने ओळखलंय की काहीतरी वेगळं आहे, हा नेहमीचा सुग्रीव नव्हे. हा तिचा हुशारी तिची, किंवा पतीला न बाचकता आणि एस्पेशली अत्यंत भडकलेल्या वालीला न घाबरता न बाचकता त्याला योग्य सल्ला देण्याचा धीर तिच्याकडे आहे, ते धैर्य तिच्या ठिकाणी आहे. आणि ते सुद्धा त्याला समजावून सांगण्याचं, मी सांगते ना नका जाऊ तुम्ही, असा हेका न धरता का मी तुम्हाला सांगते हे मुद्देसूद पटवून देण्याचं ऍटलिस्ट तसा प्रयत्न करण्याचं तरी कपॅसिटी या तारेकडे आहे. तुमचा जो योग्य खरा हितचिंतक असतो, ही अर्थात सर्वांनाच आजही लागू होणारी गोष्ट आहे की आपला हितचिंतक कुणाला म्हणायचं, जो अप्रिय तरीही खरे, ऐकायला बरं वाटत नाही, पटणारं नसतं, वालीच्या अभिमानाला अहंकाराला सुग्रीवाला समजावून घेणं किंवा त्याला आपण दोघं एकत्र होऊया वगैरे म्हणणं, ही गोष्ट अजिबात खरं तर जुमानणारी नाहीये, आवडणारी नाहीये. असं असताना सुद्धा तुमच्या भल्याचं हेच आहे हे सांगण्याचं धैर्य या तारेकडे आहे. हे इथे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे तारा ही विद्वान आहे, विदुषी आहे, हे जे आधी पण वर्णन आपण बघितलं त्याचा हा एक खूप मोठा पुरावा इथे आपल्याला दिसतोय. आता वालीचा जेव्हा त्या युद्धामध्ये मृत्यू होतो त्यावेळेला तारेची प्रतिक्रिया काय आहे, ती कशी वागली, तिने काय केलं. तर सुरुवातीला म्हणजे वाल्मिकी रामायणामधलाच विचार केला तर जेव्हा या युद्धामध्ये रामाच्या बाण लागून वाली जायबंदी होतो, घायाळ होतो आणि पडलाय, तो बेशुद्ध पडलाय, थोडासा गुंगीत आहे, ही बातमी तारेपर्यंत पोहोचवली जाते. आणि ही बातमी तिला कळल्यानंतर अर्थातच ती सुता असून सुद्धा, तिला मूलबाळ आहे, मोठा मुलगा आहे, ती काही अगदी लहान नाही, असं असून सुद्धा ती अतिशय शोकार्त होते. तिला हे माहिती आहे की बहुधा हे असंच काहीतरी होणार आहे. ती वालीला पाठवतानाच तिला अंदाज आहे की ही नेहमीच युद्ध नाहीये, भांडण करून परत आला टाईपचं युद्ध नाहीये. ती तात्काळ युद्धभूमीकडे धाव घेते. पण ही धाव घेताना सुद्धा आपल्या राजाच्या मृत्यूच्या आशंकेने, की आता वाली संपला आणि आता सुग्रीव आपल्या सगळ्यांवर सूड उगवणार, आपली वाट लागणार, ह्या कल्पनेनी सैरभैर झालेल्या, इकडे तिकडे पळून चाललेल्या असे जे सगळे वानर सेना आहे सगळी, त्या वानर सेनेला ती थांबवते, गोळा करते एकत्र, इकडे तिकडे सैरावैरा झाले त्यांची आर्मी पुन्हा नीट करते, त्यांना थोडंसं शांत करते आणि त्यांना विचारते की तुमचा राजा तिथे युद्ध करतो आहे, त्याला मदत करायची सोडून, त्याच्या आजूबाजूला थांबून त्याला प्रोटेक्ट करायचं सोडून तुम्ही कुठे पळताय. आणि ते सगळे वानर तिला सांगतात, तेही थोडेसे हे होतात आणि तिला सांगतात की अहो तुम्हाला कळलं नाही का, तुम्ही पण परत जा, राज्यामध्ये पळत जा, तुमच्या मुलाचं रक्षण करा, कारण आता वालीला मारून झाल्यावर बहुधा तो तुमच्या मुलाला आणि राज्याला
त्याचं नेक्स्ट टार्गेट तेच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पळून जा इथून, स्वतःचा जीव वाचवा, तुमच्या मुलाचा जीव वाचवा, राज्य रक्षण करा, असं ते तिला सुचवतात. तेव्हा ती सांगते, खूप शांतपणाने सांगते की असं पळून जाऊन माझा जीव वाचवून, माझ्या मुलाचा जीव वाचवून काय होणार आहे, किंवा राज्य वाचवून तरी मला काय मोठं मिळणार आहे. पती नसताना त्याचा काय उपयोग मला. त्याच्यापेक्षा मी असं करते, मी स्वतः तिथे जाते आणि रामाला सांगते वाली बरोबर मलाही मार, हे जास्त बरं होईल. मग नंतर पुढे काय होईल ते होईल. रामावरती सुग्रीवावरती विश्वास टाकून मी त्याला मृत्यू मागते. ती प्रत्यक्ष वाली समोर जेव्हा तिथून येते त्यावेळेला अर्थातच आपला नवरा असं रक्तबंबाळ अवस्थेत, आसन्न मरण अवस्थेत पडलेला बघून ती अगदी हैराण होते, मूर्छित होते. आणि थोडीशी शुद्धीवर आल्यानंतर रामाला आणि सुग्रीवाला खूप दोष देते की अर्थातच म्हणजे हे फसवून तुम्ही माझ्या पतीला मारलं, तुम्ही एकमेकांसमोर युद्ध करताना त्याला ठार केलं असतं तर मला चाललं असतं कदाचित, माहिती नाही, पण अशा प्रकारे तुम्ही त्याला फसवून मारलं, हे काही तुम्ही बरं केलं नाही. त्याच वेळेला ती तिथे बेशुद्ध पडलेल्या वालीला सुद्धा सुनवायला कमी करत नाही. पुन्हा बघा खरेपणा धरून ठेवलेला आहे तिने. ती म्हणते सुग्रीवस्य त्वया भार्या ऋतासच विवासितः यत्तत्वस्य त्वया व्युष्टिः प्राप्तेयम प्लवगाधिप. आज जी ही तुझ्यावरती समस्या आलेली आहे, आज तुझ्यावरती मरण ओढवलंय, हे तूच पूर्वी करून ठेवलेल्या कर्मांचं फळ आहे. तू या सुग्रीवाची, तुझ्या धाकट्या भावाची, तुला पुत्रतुल्य असला पाहिजे, त्या धाकट्या भावाची बायको तू पळवलीस आणि त्याला राज्याबाहेर काढलंस. हे जे तू केलंस त्याचाच हा परिणाम तुला भोगायला लागतो आहे. मी त्याही वेळेला तुला त्या वागण्यापासून रोखत होते. मी सांगत होते की तू असं तुझ्या भावाला बेदखल करू नकोस, त्याच्या पत्नीला हिरावून घेऊ नकोस, तरी तू ऐकलं नाहीस. मी तुला सांगत होते तू हे युद्ध करू नकोस, काहीतरी वेगळं आहे, तुझ्या जीवाला यात धोका आहे, काहीतरी दगाफटका होणार आहे, तू हे करू नकोस, तेही तू ऐकलं नाहीस. तू मला झुगारून दिलंस, तू मला उलट सुलट बोललास आणि मला निघून जायला सांगितलंस. आणि ह्या सगळ्या तुझ्या वागण्यामुळे तू काय केलंस, अंगदाला कवटाळून, तिच्या मुलाला कवटाळून ती म्हणते, विलाप करते आणि म्हणते तू मला विधवा केलंस आणि तू या लहानग्या अंगदाला, आपल्या लाडक्या अंगदाला तू अनाथ केलंस. इतके त्याचे लाड आपण आजवर पुरवले. एव्हरीबडी यूज टू डोट ऑन हिम. ती म्हणते हा आपला लालित सुत आहे, सुलालित सुत आहे, आपण खूप लाडावलेला आपला लाडका मुलगा आहे, त्याला तू असं तुझ्या एका इम्पल्सिव्ह डिसिजनमुळे तू त्याला अनाथ करून टाकलंस. हनुमान तिला थांबवतो, शांत करायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो तू असा धीर सोडू नकोस, तू किष्किंधेची राणी आहेस, तू अंगदाला राज्यावर त्याचा अभिषेक कर आणि तू आता सध्या मे बी रिजंट म्हणून त्याचं काम पहा. आपण सगळेजण मिळून, हा काही तुमचा दोघांचाच मुलगा नव्हे, हा आमचा सर्वांचा लाडका आहे, आपण सर्वजण मिळून त्याची काळजी घेऊ, तू आहेस ना त्याच्यासाठी, तो अनाथ का बरं. पण तिला पक्क माहितीये पिता हि बंधू पुत्रस्य न माता हरिसत्तम. पुत्रासाठी त्याची माता हा त्याचा बंधू नाहीये, त्याचा प्रोटेक्टर नाहीये, त्याचा पिता हाच त्याचा खरा साथीदार होता, त्याचा प्रोटेक्टर होता. आणि तो अशा प्रकारे मारला गेल्यानंतर ही इज ॲज गुड ॲज अनाथ. ही खूप डीप लेव्हलवरची खरी गोष्ट आहे. कारण तुम्ही ते आयुष्य जगल्यानंतर तुम्ही बंधुतुल्य लेव्हलवरती येऊन तुम्ही त्या पुत्राला गोष्टी सुचवू शकता, सांगू शकता. अर्थात तुमचा स्वतःचा मान बाजूला ठेवला तर तुम्ही त्या गोष्टी सांगू सुचवू शकता. त्यामुळे पिता ही बंधू पुत्रस्य ही खूप खरी गोष्ट, कडवट वाटली तरी खरी गोष्ट. इतका लाडका मुलगा, तो पिताच त्याचा बंधू असं म्हणताना तिला सुद्धा जरासं कसंनुसं झालेलं असणार आहे, पण ती कबूल करते पिता ही बंधू पुत्रस्य. आणि ती सांगते की तू म्हणतोयस की अंगदाला राजा कर, ते तर एथिकली चुकीचं आहे. सुग्रीवाच्या हयात असताना, सुग्रीव हयात असताना, तो इथे उपलब्ध असताना, तो सर्वतोपरी लायक असताना, त्याचा काका जिवंत असताना याला अंगदाला राजा करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे राज्य पुढे सुग्रीवाच्याच हाती गेलं पाहिजे.
वाली प्रत्यक्ष जेव्हा मृत होतो तेव्हा तर तिच्या शोकाला आणि आक्रोशाला काही दरबंदच राहत नाही, पारावार उरत नाही. ती म्हणते, किती छान कल्पना आहे बघा ही. ती म्हणते, शूराय न प्रदातव्या कन्या खलु विपश्चिता. शहाणे सुरते म्हणतात, जो शूर आहे, जो योद्धा आहे, त्याला मुलगी देऊ नका हो. कारण का, त्याच्या दृष्टीने त्याचं शौर्य, त्याचं वीर्य, त्याचं बळ ही सर्वात प्रधान गोष्ट असणार आहे. त्यामुळे काय होणार, त्याचं शौर्य गाजवण्याच्या नादात कधीतरी त्याचा जीव गमावून बसणार. ती म्हणते, शूर भार्याम, तुम्ही सगळे म्हणता की मी वीर पत्नी आहे म्हणून तुम्ही माझं कौतुक करता एरवी. शूर भार्याम हताम पश्य सद्यो माम विधवा कृताम. या माझ्या विधवापणाला आता तुम्ही सगळे पाहता आहात. शूर भार्या, वीर पत्नी म्हणून कौतुक करणारी मी, कौतुक होणारी मी आता विधवा ठरलेली आहे. शूराची नुसती बायको न राहता शूराची विधवा झाली आहे. म्हणूनच असं म्हणतात, शूराय न प्रदातव्या कन्या. काय अवस्था आहे माझी आज. अवभग्नश्च मे मानो. वीरपत्नी म्हणून मी जो गर्व करत होते तो आता भग्न झालेला आहे माझा मान. भग्ना मे शाश्वती गती. अगाधेच निमग्नास्मी विपुले शोकसागरे. अतिशय खोल गहन गंभीर अशा या शोकसागरामध्ये मी बुडून गेलेली आहे. अगाध आहे, याला एंडच दिसत नाही कुठे. ती म्हणते, पतिहीन स्त्री असेल तर तिला मुलं बाळ असली तरी सुद्धा तिला टायटल काय दिलं जातं, तिला कोणी पुत्रिणी म्हणत नाही, तिला विधवाच म्हणतात. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आता मला काही गती राहिलेली नाहीये, मला काही मार्ग उरलेला नाहीये. ती वालीच्या उरात जो बाण रामाने मारलेला रुतलाय, तो बाण नील नावाचा वानर काढतो बाहेर. ती तो बाण हातात घेऊन रामाकडे जाते आणि त्याला म्हणते की हाच बाण आता माझ्यावरच चालव आणि मला सुद्धा स्वर्गलोकी माझ्या पतीकडे जाऊ दे. हे वाल्मिकी रामायणातले हे जे 2 अध्याय आहेत, तिच्या शोकाचे, तिच्या विलापाचे, हे फार वेगळ्या लेव्हलवरती सुंदर आहेत. म्हणजे पॅथोस, जो करुण रस जो म्हणतात, त्याचा इतका सुंदर परिपोष या दोन्ही अध्यायांमध्ये आपल्याला दिसतो. बंगाली भाषेमध्ये कृतिवास रामायण म्हणून एक खूप सुंदर रचना आहे. त्यामध्ये असं वर्णन येतं की हा सगळा विलाप करून झाल्यानंतर ती तिथेच थांबलेली नाहीये, ती रामाला उसळून येऊन शाप देते. नुसता तळतळाट नाहीये, हा शाप आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. एखाद्यासाठी वाईट कामना करणं ही गोष्ट वेगळी आणि शाप देणं ही गोष्ट वेगळी. शापाला पर्यायच नसतो. तुम्ही शाप दिलात ते तुम्हाला तेवढी, अर्थात तुमची पोटन्सी तेवढी असेल, तो शाप दिला तर तो फळलाच पाहिजे. शाप काय देते की पुढच्या जन्मी वाली तुला नक्की मारेल, याचा बदला वाली नक्की घेईल. आणि कथा पुढे अशी येते की त्याच नुसार पुढे जेव्हा कृष्णाचा अवतार होतो, त्याच्या मृत्यूच्या वेळी, त्या अवतार समाप्तीच्या वेळी गोष्ट अशी सांगतात की कृष्ण पायावर पाय टाकून असा एका झाडाखाली लांब पाय करून बसलेला होता आणि लांबून एक भिल्ल, एक व्याध होता, तो ते बघितलं त्यांनी ते दृश्य आणि ते पायावर टाकलेले पाय त्याला हरणाच्या कानासारखे वाटले. म्हणून त्याला वाटलं की इथे कोणीतरी हरिण आहे आणि स्थिर उभा आहे, कारण पाय हलवत नव्हता कृष्ण, डुलकी लागली होती. त्यावेळेला त्यांनी दुरूनच त्या अंगठ्यावरती बाण मारला आणि त्यामुळे कृष्णाचा मृत्यू झाला. असं म्हणतात की तो भिल्ल हा वालीचाच पुनर्जन्म आहे. अशीच गोष्ट आनंद रामायणात सुद्धा येते की कृष्णावतारामध्ये वालीने त्याला मारलं, पण तिथे मात्र असं वर्णन आहे की खुद्द वालीच रामाला सांगतो की तू आत्ता मला असं फसवून मारलंस, तो पुढच्या जन्मात मी त्याचा बदला घेईन आणि बाणानेच तुलाही ठार करेन. सो पुढच्या जन्मी तुझ्या मृत्यूचं कारण माझा बाण ठरेल, असं वाली त्याला सांगतो. लोककथांमध्ये, लोकरामायणांमध्ये किंवा इतरही काही रामायण परंपरांमध्ये आणखीन एक ऍडिशनल शाप याच्यात येतो. ती म्हणते रामाला की तू आधी माझा पतीपासून वियोग झालाच होता, जेव्हा त्याचा सो कॉल्ड मृत्यू झाला होता तेव्हा माझा पतीपासून मृत्यू झालाच होता, पण मी त्याला पुन्हा भेटले परतून, आमचं पुन्हा मिलन झालं होतं आणि त्या दरम्यान तू असं येऊन त्याला फसवून मारलंस. म्हणजे मिलनानंतर पुन्हा चिरविरह, हे जे भाग्य तू माझ्या नशिबात घातलंस तेच तुला सुद्धा परतून मिळेल. तू सीतेच्या प्राप्तीसाठी हे सगळं युद्ध करायला निघालेला आहेस, तू सुग्रीवाचं सपोर्ट बघतो आहेस मिळवायला, हेच भाग्य तुझ्या नशिबात येणार आहे. ती सीता तुला सापडेल नक्की,
पण खूप लवकर तुमचा चिरविरह होईल, पुन्हा ती तुला परतून भेटणार नाही, असा शाप देते ती त्याला. हाच शाप लोकरामायणामध्ये लोककथांमध्ये सुद्धा आलेला आहे. एक गंमत वेगळा मुद्दा ह्याच्यामध्ये म्हणजे वालीच्या मृत्यूनंतरच्या तिच्या प्रतिक्रियेवरची रामाची प्रतिक्रिया हा भाग अध्यात्म रामायणात फार गमतीशीर पद्धतीत आलाय. अध्यात्म रामायण त्याचा जो दृष्टिकोन आहे, मुख्य नावच त्याचं अध्यात्म रामायण आहे. रामायणाचं, वाल्मिकी रामायणातल्या कथाभागाचं आध्यात्मिक परिशीलन करणं, एसोटेरिक इंटरप्रिटेशन करणं हा या अध्यात्म रामायणाचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे ही संधी त्यांनी मोक्ष कल्पना पुढे रेटण्यासाठी केलेली आहे. तारेनी पुष्कळ विलाप केल्यानंतर राम तिला शांत करतो, समजूत घालतो तिची, आणि ती समजूत घालताना तो तिला काय सांगतो, म्हणजे आम्ही असं मारायला नको होतं वगैरे नाही. तो सांगतो की शरीर हे नश्वर आहे, आत्मा हीच शाश्वत गोष्ट आहे. वालीचा असा मृत्यू झाल्यामुळे तो मोक्षाच्या एक जवळ गेलेला आहे. तो वीर असल्यामुळे त्याला वीरमरण येऊन तो स्वर्गप्राप्ती झालेली आहे वगैरे, अशी अगदी पक्की आध्यात्मिक समजूत तो तिथे घालतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी असते, प्रत्येक ग्रंथ जो आहे, टेक्स्ट जे आहे, ते आपला आपला मुद्दा कसा पुढे रेटतं बघा. म्हणजे लोककथांमध्ये जे लोकांच्या दृष्टीने कॉमन गोष्टी आहेत, बायकोनी तळतळाट करणं, जा मेल्या तुझं तळपट होईल म्हणणं, ती गोष्ट त्यांनी त्या तारेच्या तोंडी घातली आहे. आणि अध्यात्म रामायणाने मात्र रामाचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन त्याचं दाखवून मग तिची समजूत पटली, मग ती शांत झाली, मग तिला विरक्ती आली वगैरे, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तुमचा अजेंडा पुढे ढकलणं हे कसं चालतं बघा. ह्या वालीच्या मृत्यू झाल्यानंतर अर्थातच पुढे तारेचं काय झालं, तर बहुतेक रामायणांमध्ये तारेचा सुग्रीवाशी विवाह झालेला दाखवलाय. आता म्हणजे गमतीशीरही वाटेल की एवढा करुण विलाप रंगवल्यानंतर, तिचा तळतळाट दाखवल्यानंतर, काही परिस्थितीत तिचं शापदीप देणं दाखवल्यानंतर, रामायण परंपरांनी कुठेही मग तिचा मृत्यू झाला, ती सतीच गेली, सहगमन झालं, त्या दुःखाने तिचं प्राणोत्क्रमण झालं वगैरे असं वर्णन काही केलेलं नाहीये. उलट पक्षी त्या कथेच्या ओघामध्येच, म्हणजे इट्स अ गिव्हन, वाल्मिकी रामायणामध्ये वाली तारेचा आणि सुग्रीवाचा विवाह झाला, मग त्याला रुमा पण आली होती वगैरे, असं काही वर्णन नाहीये. पण ती थेटपणाने ती त्याच्या राणीवशामध्ये सहभागी झाली, सामील झाली, असा अंदाज आपल्याला पुढच्या घटनांवरनं आपल्याला बांधता येतो. म्हणजे वी कॅन इन्फर दिस फ्रॉम द लेटर डिस्क्रिप्शन्स. इतरही रामायण परंपरांमध्ये कुठे तारेच्या किंवा यांच्या विवाहाचं काही वर्णन नाही, किंवा मग सुग्रीवानी तारेचा स्वीकार केला वगैरे असंही काही येत नाही, किंवा तारा सुग्रीवाशी बांधली गेली, पाठ लावला त्याने, असंही काही येत नाही. एक याच्यामध्ये 2-3 कारणं, मुद्दे असू शकतात की तिने सुग्रीवाशी विवाह का केला असावा. एक कारण कदाचित असं आपल्याला देता येईल, ते म्हणजे तिच्या ऐवजी समजा जर तिने विवाह केला नसता तर ती राणी होऊ शकत नाहीये. ती राणी नाही झाली तर रुमा राणी होणार अर्थात. मग अंगदाऐवजी रुमेचा पुत्र, राजाचा जो औरस पुत्र हयात असेल, तो पुत्र कदाचित युवराज म्हणून त्याची नेमणूक होईल. आणि हा युवराज पुढे जाऊन राजा होणार आहे असं असेल तर आपल्या पुत्रासाठी भावी राज्य त्याचं सिक्युअर करून घेण्यासाठी कदाचित तिने राणी पण पत्करलं असेल. ते राणी पण टिकवून ठेवण्यासाठी, कारण अजून अंगद लहान आहे, त्याचं भावी राज्य टिकवून ठेवण्यासाठी कदाचित तिने सुग्रीवाशी विवाह केला असावा. काही विद्वानांनी ह्या मुद्द्यावरती भाष्य करताना एक खूप वेगळी कल्पना मांडली आहे. ते म्हणतात तारा हा शब्द तृ धातूवरून, तृतरणे धातूवरून तयार झालेला आहे. जी तारून नेते ती तारा, म्हणजे महाविद्यांमधल्या तारेबद्दलही तारून नेणारी तारा असंच कल्पना आहे. इथे मात्र ते म्हणतात की तिच्या ह्या बलिदानानी म्हणा, तिच्या या निर्णयानी म्हणा, म्हणजे तिने मनापासून विवाह केला का तिने काही दुसरं गत्यंतर नाही म्हणून विवाह केला किंवा काही, पण तिने केलेल्या या कृत्यामुळे तिने अंगदाला तारून नेलं. अंगदाचं युवराजपण आणि नंतरचं राजेपण तिने टिकवून धरलं आणि ते रुमेच्या मुलांकडे जाऊ दिलं नाही, असं काहींनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे. मगाच्या काही मुद्द्यांमध्ये जसं मी म्हटलं, आधी जसं म्हटलं तसं ती मुळात जर सुग्रीवाचीच बायको आहे असं धरलं जर आपण, किंवा दोघांची कंबाईंड बायको आहे असं जर धरलं,
तर ती फक्त सुग्रीवाकडे परतली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे जशी रुमा परतली सुग्रीवाकडे तशी तारा सुद्धा सुग्रीवाकडे परतली. याच्यात एक मला गंमत वाटली गोष्टीची एका, ती म्हणजे अशा एका भावाकडून दुसऱ्या भावाकडे ट्रान्सफर, मग तिचं रिट्रान्सफर, मग पुन्हा काउंटर ट्रान्सफर, अशा गोष्टी जिथे झाल्या आहेत, अनेकदा झाल्या आहेत, या स्त्रियांबद्दल कोणीही कुठेही कुठलाही वावगा शब्द काढत नाही. जेव्हा रुमा सुग्रीवाकडे परतते त्याही वेळेला सुग्रीवानी काही त्याच्याबद्दल भाष्य केलंय कुठे किंवा इतर कोणी तिला काही त्या ह्यानी बोललंय असं कुठेही दिसत नाही. पुढे या किष्किंधा शेवटी जेव्हा लक्ष्मण सुग्रीवाकडे येतो त्यावेळेला सुग्रीव रुमेच्या मिठीत बसलेला आहे किंवा तिला मांडीवर घेऊन बसलेला आहे असं वर्णन आहे. म्हणजे ती इतका काळ भावाकडे राहिली, मग आता कसं वगैरे असा काही भाग येत नाही. फक्त कंब रामायण हे तमिळ रामायण जे आहे रामावतारम एकच टेक्स्ट असं आहे की ज्यामध्ये तिचा सुग्रीवाशी विवाह झाला नाही. ती फक्त राजमाता किंवा युवराजमाता म्हणून वावरली असं वर्णन आहे. अन्यथा सर्वत्र ती सुग्रीवाबरोबर राहिल्याचंच वर्णन येतं. वाल्मिकी रामायणामध्ये जेव्हा नंतर तिचं वर्णन येतं, म्हणजे लक्ष्मण आल्यानंतर ती जेव्हा लक्ष्मणाला सामोरी जाते त्यावेळेला ती सुग्रीवाच्या शयन कक्षातनं आलेली, आळसटलेली, थोडीशी तारवटलेली, मदिरा प्राशनामुळे तिचे डोळे असे जडावलेले, लाल झालेले आहेत, रतिक्रीडेमुळे तिचे केस, कपडे सगळं अस्ताव्यस्त विस्कटलेलं आहे, अशा अवस्थेत ती समोर येते. सो आपण असा अंदाज बांधू शकतो त्यावरून की ती सुग्रीवाबरोबर राहते आहे, त्याच्याशी विवाह करून राहते आहे. ही जरी अशी वाटताना थोडीशी विचित्र कल्पना वाटली आजच्या आपल्या समाजाच्या दृष्टीने, तरी भारताच्या अनेक प्रांतांमध्ये खूप जुन्या काळापासून धाकट्या दिरांनी थोरल्या भावाच्या विधवेशी, थोरल्या वहिनीशी लग्न करण्याची पद्धत रूढ आहे. काही ठिकाणी आजही आपल्याला ही पद्धत दिसते. कदाचित त्या विधवेला त्या कुटुंबामध्ये असणारा किंवा समाजामध्ये असलेलं तिचं जे स्थान आहे त्या कुटुंबाच्या दृष्टीने किंवा तिला असलेला मान आहे, तिच्या मुलांच्या पालन पोषणाचा विचार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता कदाचित ही पद्धत रूढ झाली असावी की मोठ्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर धाकट्याला ती बायको द्यायची. याला अशाच प्रकारची कल्पना दियरवटू किंवा दियरवटू या नावाने गुजरात, राजस्थान, उत्तर भारताचा काही भाग वगैरे या ठिकाणी प्रसिद्ध आहे. काही काळापूर्वी म्हणजे मे बी एक 10-15 वर्षापूर्वी एक याच्यावरची थीम वरती बेस्ड असलेली एक सिरियल सुद्धा खूप प्रसिद्ध झाली होती. तर किंवा महाराष्ट्रात दक्षिणेमध्ये सुद्धा अशी तुरळक उदाहरणं आपल्याला लोककथांमध्ये म्हणा किंवा साहित्यामध्ये सापडतात. मला स्वतःला माझ्या वैयक्तिक ऐकिवामध्येही एक असं उदाहरण आहे, मराठी घरातलं उदाहरण आहे की ज्यामध्ये मोठ्या भावाचा ऍक्सिडेंटल मृत्यू झाला. त्या लग्नानंतर अक्षरशः महिन्याभराच्या आतच खूप विचित्र ऍक्सिडेंट होऊन त्याचा मृत्यू झाला आणि त्या धाकट्या भावानी नंतर त्या सासूच्याच सूचनेवरून, तिच्याच सजेशनवरून त्या धाकट्या भावाचा ह्या थोरल्या बहिणीशी विवाह करून देण्यात आला आणि नंतर त्यांचं अतिशय दीर्घकाळ सुखाचं आयुष्य दोघांचं गेलं. अजून एक दुसरं उदाहरण असं दिराशी लग्न करण्याचं आपण उद्या मंदोदरीच्या बाबतीत बघणारच आहोत. रामायणामध्ये सुद्धा अजून एका ठिकाणी असंच काही वेगवेगळ्या संस्करणांमध्ये अजून एक असा किस्सा, एक अशी केस आपल्याला दिसते. ती म्हणजे याच्यामध्ये असताना वनवासात असताना सुरुवातीला तो जो कांचन मृगाचा एपिसोड आहे ना फेमस, त्या एपिसोडमध्ये राम गेलेला आहे त्या सुवर्ण मृगाच्या मागे आणि त्यांनी मदतीसाठी खूप हाका मारल्या, पण ही लक्ष्मणाने काही त्याला फार दाद दिली नाही. सीतेने त्याला 4-4दा सांगितलं तुझ्या भावाचा खूप आक्रोश ऐकू येतोय, त्याचा संकटात आहे तो, बहुधा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, काहीतरी बहुधा तो राक्षस वगैरे असेल, त्यांनी काहीतरी केलं असणार, तुम्ही तात्काळ जा भाऊजी मदतीला, म्हणून ती त्याला खूपदा सांगते. पण लक्ष्मण काही ढिम्म हलत नाही. तो म्हणतो माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे, माझा त्याच्या शक्तीवरती पूर्ण विश्वास आहे, जर मला खरोखर असं वाटलं की काहीतरी त्याला मदतीची आवश्यकता आहे तर मी नक्कीच जाईन, पण मला त्यांनी दिलेलं काम आहे ते तुमचं रक्षण करत इथे थांबणं, आश्रमाचं आणि तुमचं रक्षण करणं हे काम दिलंय, तर मी असं जाणं काही बरोबर नाही, मी जाणार नाही. शेवटी सीता वैतागून त्याला सांगते की बहुधा तुला माझ्यात इंटरेस्ट आहे,
तो राम तिथे जाऊन मेला की आपोआपच धाकट्या भावाकडे त्याची विधवा जाणार, त्यामुळे माझ्यावरती डोळा ठेवून तू रामाच्या मदतीला जात नाहीयेस असा ठपका सीता त्याला देते. म्हणजे समाजामध्ये, तत्कालीन समाजामध्ये बऱ्याच अंशी ही प्रथा असावी. म्हणजे आजही उत्तर भारतातल्या काही प्रांतांमध्ये म्हणा, अनेक भावांच्या मिळून बायका किंवा एका भावाची बायको ती सगळ्या भावांची बायको, अशा प्रकारची समजूत किंवा अशा प्रकारचं वागणं आहे, असे काही किस्से मी ऐकलेले आहेत. आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सुग्रीवाला झालेली तिची मदत, तारेची सुग्रीवाला झालेली मदत. जेव्हा ती विवाहोत्तर सुग्रीवाबरोबर राहते आहे त्यावेळेला काय झालं नेमकं, तर घटना अशी येते रामायणामध्ये की सुग्रीवाच्या राज्याभिषेकानंतर पावसाळा चालू होतो आणि सुग्रीवानी कबूल केलेलं असतं रामाला की मी तुला मदत करीन आणि तुझी बायको शोधून काढण्यात मी तुला सहाय्य करीन. पण असं ठरतं की पावसाळा संपेपर्यंत थांबायचं. जनरली आपल्याकडे अशीच परंपरा अशीच आहे की पावसाळ्याचा 4 महिन्याचा काळ हा तुम्ही तुमच्या गावात तुमच्या माणसात घालवता आणि त्यानंतर शरद ऋतू जसा चालू होतो तसं दिग्विजयासाठी आपल्याकडे जी शिलंगणाची पद्धत आहे, दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायचं, ही कल्पना तिथून आलेली आहे की व्यापाऱ्यांनी म्हणा, प्रवाशांनी म्हणा, सैनिकांनी म्हणा किंवा दिग्विजयाची वगैरे इच्छा असलेल्या राजे लोकांनी म्हणा, रघुवंशातला जो रघुदिग्विजयाचा सर्ग आहे तो मुळी वर्णनच त्याच्यामध्ये असं येतं की हे झाल्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर काय काय गोष्टी स्वच्छ झाल्या, तर नद्या स्वच्छ झाल्या, त्याच्यामधला सगळा गढुळलेपणा नाहीसा झाला, रस्त्यावरती जे पाण्याचे पाट वाहत होते ते सगळे सुकले, आणि अजून काय सुकलं तर रघुच्या शत्रूंचं मन सुकून गेलं, त्यांची आशा सुकून गेली की आता रघु बाहेर पडणार दिग्विजयासाठी आणि आता काही आपलं खरं नाही, अशा प्रकारचं वर्णन येतं. तसं असं ठरतं की पावसाळा संपल्यानंतर शरद ऋतूमध्ये सर्व वानरांना सीतेच्या शोधासाठी पाठवायचं. आणि त्या दरम्यान तरी सुद्धा सुग्रीवानी अर्थातच थोडीशी तयारी चालू केलेली आहे, विचार काहीतरी चालू केलेला असावा, आणि तारेचा सुग्रीवाशी नवा पाटाचा संसार चालू झालेला आहे. दुसरा विवाह जो होतो विधवेचा त्याला पाटाचं लग्न किंवा पाठ लावणं असं म्हणतात, तसा हा पाटाचा संसार दोघांचा चालू झालाय. आणि पावसाळा संपला तरी सुद्धा सुग्रीवाची काही हालचाल दिसत नाही, तो काही मेहनत करतोय किंवा सीतेच्या शोधासाठी झालेली आहे हालचाल सुरू, असं काही दिसत नाही, हे रामाला कळतं. त्यामुळेही तो थोडासा चलबिचल होते त्याची, किंवा त्या सगळ्या ऋतूबदलाच्या काळामध्ये सीतेचा विरह आणखीन त्याचा तीव्र होतो, त्यांनी त्याला दुःख होतं अतिशय. आणि त्याची ही अवस्था बघून लक्ष्मण भडकतो की त्याला सुग्रीवाला जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी आमची मदत घेतली, माझ्या भावावरती फसवून ठार करण्याचा ठपका त्या तारेनी द्यावा अशी त्यांनी गोष्ट करून घेतली, आणि आता स्वतः मदत करण्याची वेळ आल्यानंतर तो काही करत नाही असं लक्ष्मणाच्या मनात येतं आणि तो खूप संतापतो त्याच्यामुळे. आणि तो ठरवतो की जायचं सुग्रीवाकडे आणि त्याला चांगलं खडसावून शिव्या घालायच्या, त्याला सांगायचं की तू आता जर मदत केली नाहीस, बऱ्या बोलानी तू काय पुढे करायचं ते करायला घेतलं नाहीस तर काही तुझं खरं नाही. म्हणून तो तावानी असा आवेशामध्ये एकदम सुग्रीवाच्या ह्याच्यामध्ये महालामध्ये येतो, आणि असा भडकून लक्ष्मण आलेला आहे ही गोष्ट वाड्यात सगळ्यांना कळते. आता त्यावेळेला ही तारा जी आहे ही तारा सुग्रीवाच्याच महालात आहे, त्याच्याच बरोबर आहे. आणि लक्ष्मणाला सामोरं म्हणून घाबरलेला सुग्रीव बाहेर येत नाही, तर चक्क तारा डिप्लोमॅट म्हणून पुढे येते. तर लक्ष्मणाचा जो रागाचा पहिला प्रहार आहे तो घेण्यासाठी, अंगावर घेण्यासाठी ही तारा पुढे येते सुग्रीवाची ढाल बनून. म्हणजे जे डेडिकेशन तिने पहिल्या विवाहामध्ये वालीला दाखवलं होतं, त्याच्या मृत्यूनंतर माझाही जीव घ्या म्हणून रामाला सांगणे इतकं तिने धीर दाखवला होता, तेच डेडिकेशन, तेच डिव्होशन ती सुग्रीवाच्याही बाबतीत दाखवते. ती लक्ष्मणाला सामोरी येते, डिप्लोमॅटिकली सामोरी येते अगदी, आणि ती थोडीशी बिनधास्त झालेली आहे कारण ती जरा प्यायलेली वगैरे आहे, आळसटलेली आहे. मगाशी मी म्हटलं तसं दारूनी डोळे लाल झालेत, सगळे केस कपडे विस्कटलेले आहेत, ती अशी थोडीशी झुलत झोकांड्या देत अशी चालते आहे, आणि बोलणं सुद्धा तिचं जरा टोन बदललेला आहे त्या दारूमुळे. अशी झालेली ही तारा सुग्रीवा समोर येते
आय एम सॉरी, लक्ष्मणासमोर येते आणि त्याला समजावायला लागते. लक्ष्मण तिला तडा 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 सगळं बोलून दाखवतो, ऐकवतो की तुझ्या त्या नवऱ्याने अशी मैत्री केली होती आणि सांगितलं होतं की तू माझ्या बायकोला परत मिळवून दे, मी तुझ्या बायकोला परत मिळवून देईन, आणि काय आता हा इकडे एन्जॉय करत बसलेला आहे, झोपा काढतोय, काय चाललंय तुमचं, काय समजता तुम्ही आम्हाला वगैरे, अशा प्रकारे तो अगदी तडा 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 सगळा त्याचा राग बाहेर काढतो, ओकून टाकतो ते सगळी मनामधली मळमळ त्याच्या. आणि मग तारा शांतपणाने त्याला अगदी समजूतदारपणे त्याला समजावायला लागते. ती म्हणते, अहो तुम्हाला सुद्धा कोप आवरत नाहीये. कामभावना, क्रोध भावना, मोह भावना, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या इतक्या सोप्या नाहीयेत, त्या खूप बलवान गोष्टी आहेत. त्यांच्यावर विजय मिळवणं, त्यांना कंट्रोल करणं वीतरागी ऋषींना सुद्धा शक्य होत नाही. म्हणजे आता आपण बघायचं झालं तर आपण यांचंही उदाहरण बघू शकतो. एक मिनिट. आपण विश्वामित्रांचंही उदाहरण बघू शकतो. मोह आवरला नाही, कामभावना आवरली नाही, किंवा आपण त्यांचंच उदाहरणही बघू शकतो, राग आवरत नाही. किंवा दुर्वासांचं उदाहरण बघा, गौतमांचं उदाहरण बघा, राग आवरत नाही. परशुरामाचं उदाहरण, राग आवरत नाही. हे सगळं खूप कठीण असतं. तुला सुद्धा आता राग आवरत नाहीये, पण तू जरासा शांत हो. कारण काय, तुला आत्ता जरी असं वाटत असलं की काहीच घडत नाहीये, काही होत नाहीये, तरी सुग्रीवाने एक हाक मारली की सगळे वानर तात्काळ गोळा होतील आणि सीतेच्या शोधात चहूदिशांना जातील आणि आपण तात्काळ ती कुठे आहे ते शोधून काढू, असं ती त्याला अगदी निर्वाळा देते आणि ठामपणाने सांगून म्हणते, आपण जाऊया सुग्रीवाकडे लगेचच, मी पण येते तुमच्या बरोबर आणि आपण त्याला सांगूया की कामाला लागा. तर ती लक्ष्मणाला घेऊन येते सुग्रीवाकडे. त्यावेळेला सुग्रीव त्या रुमेला मांडीवर घेऊन बसलेला आहे, तिला हाताने मिठी घालून, आणि तो एकदम गडबडतो. लक्ष्मणाचा राग बघून गडबडतो. लक्ष्मण त्याला सुद्धा रागाने सुनावायला लागतो की असं कसं तू वागलास आणि कुठे गेली तुझी मैत्री आणि तुझं वचन कधी तू पूर्ण करणार वगैरे सगळं सुनावतो. आणि सुग्रीव अगदी सपशेल त्याची माफी मागतो. तारा समजावते त्याला, आधी तिने समजावलेलं आहे की हा 4 महिन्याचा काळ जो गेला, हा काळ आराम करण्याचा, एन्जॉय करण्याचा म्हणून गेला नाही, हा आम्ही प्रिपरेशन पिरियड म्हणून घालवलाय. जे वानरांना पाठवायचंय, कोणाला कुठे पाठवायचं, त्याच्यासाठीचे नकाशे पाहिजेत, त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन पाहिजे, तो सगळा करण्यात आम्ही घालवलाय, तर तुम्ही रागवू नका, असं दोघांनी समजावल्यानंतर लक्ष्मण शांत होतो. आणि मग जे लक्ष्मणाची रिॲक्शन आहे त्याच्यावरची नंतरची, म्हणजे अगदी माफी मागितल्याच्या टोनमध्ये की तू पण माझा भाऊच आहेस, तू मला मान्य आहेस, राम आणि तू अशा दोघांचंच, तुम्ही माझ्याशी वाकडं बोललात वागलात तरी मी चालवून घेईन, आणि तू आमचा इतका जीवश्च कंठश्च आहेस आमच्यासाठी, आणि तू नक्की आमचं हे कार्य पार पाडशील याची आम्हाला खात्री आहे. तुझ्या आश्रयाला आल्यानंतर कुणाचं काय काम अडून राहील किंवा होणार नाही, असं अगदी मानभावीपणाने तो कबूल करतो, अगदी प्रेमाने बोलतो त्याच्याशी आणि म्हणतो की पण आता आपण असं करूया, म्हणजे तुमचा इरादा नेक आहे हे आम्ही मान्य करतो मी, पण आता आपण लागूया कामाला, तर आपण जाऊया आता रामाकडे, असं म्हणून तो सुग्रीवाला आणि रामाकडे घेऊन जातो. आणि मग तिथून ती कथा पुढे चालू राहते. कंबरामायणामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की तिचा सुग्रीवाशी विवाह झालेला दाखवलेला नाहीये, ती राजमाता, युवराजमाता वगैरे आहे, तसंच इथे ती तेच काम करते आहे. म्हणजे हे जे काम सुग्रीवाची पत्नी म्हणून वाल्मिकी रामायणात करते, तेच काम ती सुग्रीवाची ढाल म्हणून पुढे येऊन राजमाता म्हणून आपल्या राजाचं रक्षण करण्याचं, त्याचं मान टिकवून ठेवण्याचं काम ती करते. या सगळ्या केसमध्ये म्हणजे लक्ष्मणाला अंगावर घेणं, ढाल म्हणून पुढे होणं, याच्यात तिच्या समय सूचकतेची, तिच्या वाक्चातुर्याची आणि अगदी बेसिक धैर्याची पहिले दाद द्यावीशी वाटते. की अशा भडकून आलेल्या लक्ष्मणाला अंगावर घेणं आणि त्याला आधी जसा संतापाने पेटलेला वाली होता तसंच आता इथे संतापाने पेटलेला लक्ष्मण, आणि तो तुमच्यावरच रागवलाय. मगाशी वाली, त्या केसमध्ये वाली तारेवर भडकलेला नव्हता, तो सुग्रीवाशी युद्ध करायला चालला होता. हे स्वतःवरच रागवलेल्या माणसाला फेस करणं ही किती कठीण गोष्ट ती सहजी करते. आपल्या वाक्पटुत्वानी, तर्कशुद्ध समजावणीनी त्याला शांत करते. ते कसब तिच्याकडे आहे. आणि आल्या परिस्थितीमधनं कसाही मार्ग काढण्याचं जे धैर्य असतं, जो एक सेल्फ रिलायन्स, जो एक विश्वास असतो स्वतःवरती की मी हे निभावून नेईनच, हा विश्वास तिच्या वागण्यामधनं दिसतो. तो बोलून दाखवायला लागत नाही, येस आय नो आय कॅन डू इट,
तो तिच्या वागण्यामधनं जाणवतो. ह्या बॅकग्राऊंडवरती एक अगदी मला फार जाणवलेली गोष्ट, फार वाईट वाटणारी गोष्ट म्हणजे नंतरचं जे सगळं रामायणाचा कथाभाग आहे, या सगळ्या कथाभागामध्ये तारेची अगदी दुर्दैवी, म्हणजे आपल्या दृष्टीने दुर्दैवी आणि आपल्या दृष्टीने दुःखद अशी अनुपस्थिती. या राम लक्ष्मणांनी सुग्रीवांनी एकत्रितपणाने सीतेच्या शोधासाठीचे प्रयत्न चालू केल्यानंतर आणि त्यांना सीता सापडल्यानंतर हा जो सगळा भाग आहे, इथून पुढे तिचं काही कॉन्ट्रीब्युशन दिसत नाही, पार्टिसिपेशन दिसत नाही. ही गोष्ट मला फार जाणवली. कदाचित तिचं काय पर्स्पेक्टिव्ह आहे, तिची अजून काय वेगळी रूपं आहेत, ही आपल्याला जर नंतरच्याही कथानकात तिचा कुठेतरी सहभाग दिसत राहिला असता तर ती कदाचित आपल्याला वेगळी तारा, अजून काहीतरी वेगळी तारा, तिचे वेगळे पैलू बघायला मिळाले असते. आणि असं नाहीये की ह्या पुढच्या कथाभागामध्ये तिला काही स्कोपच नाहीये. म्हणजे सेतुबंधनाचा जो भाग आहे उदाहरणार्थ, त्या भागामध्ये राम ऍक्च्युली टेन्शन मध्ये आहे की ह्या समुद्राला आता काय करायचं. हा खरं तर आमच्यासारखाच आहे, आमच्या पक्षाचा देव आहे, तरी सुद्धा हा वरुण आम्हाला रस्ता देत नाही, समुद्रदेव आम्हाला पलीकडे जाऊ देत नाही, काय करायचं. किंवा त्या क्षणाला तो मसलत करतो, ती पुढे बिभीषणाशी मसलत करतो. बिभीषण तेव्हाच येऊन त्यांच्या पक्षात सामील झालाय, त्याच्याशी तो चर्चा करतो की आता काय करायचं, हा समुद्र कसा ओलांडायचा. आणि बिभीषण त्याला सुचवतो, काही परंपरांनुसार त्याला सुचवतो की आपण समुद्राला हात जोडून रिक्वेस्ट करूया, आणि काही परंपरांनुसार तो सांगतो की ह्याचा गर्व वाढत चाललाय, तुम्ही सरळ त्याच्यावर बाण सोडा. आणि मग समुद्र घाबरून पुढे येतो आणि त्याला जागा देतो. तर ह्या ठिकाणी समजा तारेचा संबंध आला असता तर कदाचित त्या समुद्राचा मानभंग न करता, म्हणजे आपल्याला जे हवंय ते त्याच्याकडनं अशा बेतानी करवून घ्यायचं की समोरच्याला वाटलं पाहिजे माझ्या मर्जीनुसारच मी वागतोय, हे करणं कदाचित तारेला जमलं असतं. म्हणजे वरुणाला रामाकडे आपला पराभव झाला किंवा असं जे वाटतं ते कुठेही झालं नसतं कदाचित. किंवा पुढे युद्धाच्या ज्या सगळ्या तयाऱ्या आहेत, जेव्हा अंगद दूत म्हणून जातोय रावणाकडे, त्यावेळेचं तारेचं पर्स्पेक्टिव्ह, कदाचित तिने त्याला काहीतरी सल्ला देणं, काहीतरी गोष्टी सुचवणं की तू हे सांगू शकतोस किंवा तू ह्या गोष्टींची काळजी घ्यायला हवीस. तू दूत म्हणून जात असशील, वाटाघाटी करायला जात असशील, तरी तू त्याच वेळेला हेरगिरी कशी करायला हवीस. डोळे कान सगळं उघडं ठेवून आणि तोंड बंद ठेवून तू काय काय गोष्टी ऍब्सॉर्ब करून घेऊ शकशील. ह्या सगळ्या तारेचा वावर, पार्टिसिपेशन कदाचित खूप इम्प्रेसिव्ह झालं असतं. प्रत्यक्ष युद्धामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अशा गोष्टी झाल्या आहेत की जिथे कोणीतरी असा खंबीर, खमका, समय सूचकता असलेला आणि परिस्थितीतनं मार्ग काढायचं धमक असलेला असा कोणीतरी माणूस तिथे हवा होता. मग ती लक्ष्मणाला बेशुद्ध पडण्याची जी गोष्ट आहे, त्याला ती शक्ती लागली आणि तो बेशुद्ध झाला, ही कथा असेल, किंवा कृत्रिम सीतेचं एक मुंडकं आणून ते रामाच्या समोर, लक्ष्मणाच्या समोर टाकणं, किंवा उलट ह्या प्रकारचा कथाभाग असेल, किंवा नंतर आपला मेघनाद जे सगळं मायावी युद्ध सुरू करतो, ह्या मायावी युद्धाचा भाग असेल. या सगळ्यामध्ये कदाचित तारेनी काहीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला दिला असता, देऊ शकली असती. किंवा युद्धाच्या प्रत्यक्ष घडामोडींमध्ये सुद्धा तारेला वाव आहे खरं तर. म्हणजे काय केलं असता आपल्याला कदाचित जास्त यश मिळू शकेल, जास्त सहज यश मिळू शकेल, अशा प्रकारच्या विचारांमध्ये कदाचित ती पार्टिसिपेट करू शकली असती. सुग्रीवाला एक खंबीर सपोर्ट, मॉरल सपोर्ट, आधार म्हणूनही कदाचित तिचा उपयोग होऊ शकला असता. काही जी इंटरॅक्शन्स अशी असतात ना, आता युद्धोत्तर ज्या घडामोडी सगळ्या झाल्या, ह्या घडामोडींमध्ये तारेचं पर्स्पेक्टिव्ह कसा असता. म्हणजे समजा नंतर तिची आणि सीतेची भेट झाली असती, सीता जी सर्व वानरांसमोर आणि यांच्या समोर आली तशी तेव्हा तिला तारा ही समजा भेटली असती, तर त्यांच्यात कसं कॉन्व्हर्सेशन असतं, त्यांनी काय झालं असतं त्या कॉन्व्हर्सेशन मधून. किंवा अजून एक इंटरेस्टिंग विचार आला माझ्या मनामध्ये. काही कथांनुसार, म्हणजे रामकीन मधल्या ह्याच्यानुसार त्या दोघी बहिणी आहेत. म्हणजे तारा आणि तारी या दोघी जणी बहिणी आहेत. रावणाची बायको, म्हणजे नंतर युद्धोत्तर रावणाची विधवा,
आणि ह्या वालीची विधवा, त्या दोघींची सिच्युएशन खूप सारखी आहे. उद्या आपण हे बोलणारच आहोत परत. ह्या दोघींचं जर काही भेट बोलणं झालं असतं तर तिने तिची समजूत घातली असती का, किंवा तिला काही सुचवलं असतं का की या क्षणाला तू तुझ्या राज्याच्या वेलबिंगचा विचार करायला हवा आहेस, तू तुझ्या वैयक्तिक सुखदुःखाला आता दूर ठेवायला हवंयस, आणि जसं मी नंतरच्या राजासह राहून, राणी पदावर राहून जसं मी राज्यकारभारामधलं माझं स्थान टिकवून धरलं, माझा एक आब राखून धरला, तो तूही राखायला हवास, आणि त्या दृष्टीने विभीषणाला स्वीकारण्यात काही गैर नाही, चुकीचं नाही, असं कदाचित तिने तिला सांगितलं असतं का, हाही एक विचार करता येईल. किंवा विभीषण आणि तारा हे पण एक खूप इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन असू शकलं असतं. रामाच्या अयोध्येत परत गेल्यानंतर, राज्याभिषेकानंतर वगैरे सुग्रीव आणि तारेचं त्यांच्याशी असलेलं रिलेशन, हाही एक कदाचित इंटरेस्टिंग विषय होऊ शकला असता. म्हणजे मी हे जे सगळे आता म्हणते आहे हायपोथेटिकल सिच्युएशन्स, या सगळ्यामध्ये त्या दोन व्यक्तिरेखा खुलण्याला खूप वाव आहे. त्या दोन व्यक्तिरेखांचं विचारसरणी, त्यांचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ह्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग असू शकल्या असत्या. खूप नव्या गोष्टी त्यातनं मांडता आल्या असत्या. त्यांची व्यक्तिमत्व अजून खूप खुलवून आपल्या समोर येऊ शकली असती, आणि खूप रंजकही झालं असतं. म्हणजे शिकवणारही असतं आणि रिझवणारही असतं, असं कदाचित हे घडलं असतं. त्यामुळे नंतरच्या कथाभागामध्ये, आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्यामध्ये मला लोकपरंपरांमध्ये सुद्धा काही मिळालं नाही. म्हणजे सीता रावणाकडनं परत आल्यानंतर आणि तिचा राज्याभिषेक वगैरे होऊन ती नांदत असताना काय काय घडलं याबद्दल सुद्धा लोककथा आणि लोकगीतं भरपूर काय काय सुचवतात, गमतीशीर गोष्टी सुचवतात. मग ती 3 सासवांबरोबर नांदताना सीतेची अवस्था कशी होती, मग कैकईचा दुष्टपणा नंतर सुद्धा कसा टिकून राहिला, की आले हे माझ्या उरावर नाचायला, असा कैकईचा पर्स्पेक्टिव्ह सीतेच्या बाबतीतला, आणि मग ते सीतेचा जो त्याग झाला त्या दृष्टीने सुद्धा लोकगीतं खूप छान सांगतात. की याच्यामध्ये सीतेच्या महालामध्ये कैकई गेली तिच्याकडे आणि अगदी गोडबोल्या ह्याच्यामध्ये तिला सांगून, तो रावण खूप ऐकलंय ग, पण त्याला मारलं ना रामानी, मला बघायला नाही मिळाला कधी कसा होता रावण. आणि सीता म्हणते की मला बाकी काही माहिती नाही, तो दिसायला कसा आणि वागायला कसा काय वगैरे, मला 2च गोष्टी माहिती आहेत. एक म्हणजे त्याचा आवाज कसा आहे हे मी सांगू शकते, आणि दुसरी गोष्ट, कारण तेवढाच मी ऐकला, मी कधी मान वर करून त्याच्याकडे बघितलं नाही, त्याच्या उजव्या किंवा डाव्या पायाच्या अंगठा कसा होता हे मी सांगू शकते, कारण मी फक्त तेवढाच बघितलाय. मी मान खाली घालायचे, मी कधी मान वर करून त्याच्याकडे बघितलं नाही, आणि ते सुद्धा एका अंगठ्यावर माझं सगळं दृष्टी, माझं सगळं तळतळाट केंद्रित करून मी बघायचे. तो माझ्या त्या नजरेनी काळा ठिक्कर पडलेला अंगठा, तो मला माहिती आहे. आणि मग ती सांगते की ठीक आहे, तेवढ्या अंगठ्याचं चित्र काढून दाखव, आणि मग ती त्या अंगठ्याचं चित्र काढून दाखवते, आणि ही दुष्ट कैकई जी आहे ती त्या अंगठ्यावरनं अंदाज बांधत रावणाचं अख्खं चित्र पूर्ण करते, आणि रामाला बोलवून सांगते की बघ, तू तिला रावणाला मारून घेऊन आलास, तिच्या मनात रावण इतका आहे की तिने बेडरूम मध्ये तिचं चित्र काढून घेतलंय, आणि म्हणून राम तिचा त्याग करतो वगैरे. अशा ज्या गोष्टी लोककथांमध्ये, लोकगीतांमध्ये येतात, तसंही मला कुठे काही तारेबद्दल दुर्दैवाने मिळालं नाही. म्हणजे ती दुर्लक्षित बिचारी किती, तर ही तिची एक दुर्दैवी अनुपस्थिती, हाही भाग बोलल्याशिवाय मला अगदी राहवलं नाही. आणि आपला आजचा शेवटचा मुद्दा म्हणजे तारेच्या या सगळ्या व्यक्तिरेखेतून, तिच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटनांमधनं आपण काय घेऊ शकतो, टेकअवे काय आपल्यासाठी, अनुकरणीय गुण कुठले. तर काही गोष्टी अगदी मी कथनाच्या ओघामध्ये आता बोलताना सांगितल्याच आहेत, की तिच्या वालीला केलेल्या मदतीमध्ये किंवा सुग्रीवाला केलेल्या मदतीमध्ये तिचा डेअरिंगबाजपणा, खंबीरपणा, आत्मनिर्भर म्हणतो आपण आज जे, तो आत्मनिर्भरपणा, सेल्फ रिलायन्स, तिचे नेतृत्व गुण, तिचे एक उत्तम राणी असणं, जी गोष्ट वालीला सुद्धा माहित नव्हती, ती राम आणि सुग्रीवाच्या मैत्रीची गोष्ट तिने ऑलरेडी त्याची बातमी काढलेली आहे. इतकं ती 4 चक्षु जे म्हणतात तशी ती 4 चक्षु आहे. किंवा मातृत्व गुण तिच्यामध्ये, हा सुद्धा एक भाग आपल्याला विचारात घेता येईल. अंगदाला तिने शिकवून पडवून तयार केलेला आहे, खंबीर बनवलेला आहे,
कदाचित एका मतानुसार जसं मी आधी म्हटलं तसं त्याच्यासाठी त्याचं युवराजपण आणि भावी राजेपण टिकवून धरण्यासाठी म्हणून तिने सुग्रीवाशी विवाह केलेला आहे. हे जर लक्षात घेतलं तर काय लेव्हलची आई आहे ती. स्वतःच्या वैयक्तिक चॉईसेस, सुखदुःख त्या मुलाच्या भल्यासाठी बाजूला ठेवू शकणारी अशी ती आई आहे. याने मला रुमेशी तिची तुलना केल्याशिवाय राहवत नाही. म्हणजे एका परंपरेनुसार त्या दोघी बहिणी आहेत, सख्या बहिणी आहेत, किंवा त्या दोघीही जणी अप्सरांपैकी आहेत. असं असताना, आणि दोघी ह्या सख्या भावांच्या 2 बायका, असं असताना त्या दोघी अक्षरशः 2 ध्रुवांवरच्या वेगवेगळ्या आहेत. रुमा कुठेही पुढे येऊन तिने काहीतरी केलंय, काहीतरी तिचं पर्सनॅलिटी समोर आली आहे. तिने वालीला नव्हे, सुग्रीवाला किंवा तिच्या पुत्रांना वाचवण्यासाठी, त्यांना काही मदत करण्यासाठी तिने काही केलंय, किंवा वालीने तिला बळकावल्यानंतर तिने कुठल्याही प्रकारे काही रेझिस्टन्स दाखवलाय की मी काही विधवा नाहीये, तुम्ही मला बळकावण्यासाठी माझ्या पतीपासून तुम्ही मला हिरावून घेताय. या बाबतीत तिचं काही ऑब्जेक्शन किंवा त्याबद्दल तिने काही केलेल्या घटना हे काही दिसत नाही. म्हणजे हे नोंदवलेलंही नाहीये. त्या तुलनेमध्ये जेव्हा आपण तारेचा विचार करतो त्यावेळेला तिचं असं एक स्फुल्लिंग तिच्यातलं जे आहे, अशी अग्निशिखा जी आपल्या समोर येते झळाळणारी, जी स्वतःची अक्कल आहे, स्वतः विचार करण्याची क्षमता आहे, आणि ते विचार निर्भीडपणाने, निर्धास्तपणाने मांडण्याचं डेअरिंग तिच्याकडे आहे. म्हणजे पॉन वर्सेस क्वीन अशा या दोघी जणी आहेत. एकाच घरातल्या 2 स्त्रिया. पॉन म्हणजे प्याद, जे त्या खेळाडूंनी हवं तसं फिरवावं. आपल्या बुद्धिबळाच्या खेळामधलं जे प्याद असतं ते प्याद एका वेळेला एकच घर फक्त सरळ वगैरे असंच जाऊ शकतं. आणि राणी जी आहे, त्यातलं जे क्वीन आहे, त्या क्वीनच्या गतीला काही मर्यादा नाही, तिच्या क्षमतांना काही मर्यादा नाही. त्या क्वीननी तो राजा अनेकदा वाचवलेला आहे. जसं इथेही तिने आधी वालीला वाचवायचा प्रयत्न केला, तो निष्फळ झाला, पण तरी सुग्रीवाला वाचवण्यासाठी ती पुढे आली आणि तिने केअर करून दाखवलं, ते लक्ष्मणाला गार करून दाखवलं. सो त्या दृष्टीने ती क्वीन म्हणून कशी आहे, हा एक दोघींमधला स्टार्क कॉन्ट्रास्ट आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे जो या तारेचा की पॉइंट म्हणता येईल, तारेच्या बाबतीतला, तिच्या पर्सनॅलिटीतला कळीचा मुद्दा, डू व्हॉट एव्हर इट टेक्स. एखादी गोष्ट करायची झाल्यास ती गोष्ट पार पडण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायचं. वालीला समजूत घालण्यासाठी ती सर्वतोपरी लॉजिक्स देते. लक्ष्मणाला शांत करताना ती सर्वतोपरी गोष्टी सांगते, त्याला समजावून व्यवस्थित सांगते. कुठेही या तिच्या सगळ्या वागण्यामध्ये ती दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून आहे, किंवा पतीचा मृत्यू होतो आहे, झाला आहे कळल्यानंतर सुद्धा त्याला भेटायला, बघायला, शेवटचं जाताना सुद्धा सैरावैरा झालेल्या, सैरभैर झालेल्या त्या वानरांना गोळा करण्याचं आणि शांत करण्याचं धैर्य तिच्याकडे आहे. डू व्हॉट एव्हर इट टेक्स. आणि दुसरी गोष्ट त्याला जोडून, यू आर युअर ओनली सपोर्ट. अत्तदीपो भव जे म्हणतो आपण, यू आर युअर ओनली सपोर्ट अँड ऑफन दॅट इज द ओनली सपोर्ट यू नीड. तुम्ही स्वतः बरोबर असणं आणि स्वतःच्या पाठीशी असणं, ही गोष्ट बरेचदा पुरते. हे आपल्याला तारेच्या सगळ्या, इतकं लहानसं चरित्र तिचं उपलब्ध आहे, त्यातनं आपल्याला ही गोष्ट इतकी जाणवते की तिला तिसऱ्या तिराईत मदतीची गरजच वाटत नाही. तिला माहितीये ती स्वतः एकटी पुरेशी आहे. वेदर इट इज वाली, वेदर इट इज सुग्रीव, वेदर इट इज अंगद, ती स्वतः पुरेशी आहे. वालीची पत्नी म्हणून राज्य करण्यासाठी सुद्धा ती समर्थ आहे. सुग्रीवाची दुसरी पत्नी म्हणून स्वतःचं स्थान टिकवून धरण्यासाठी सुद्धा ती समर्थ आहे. आणि त्या मुलाला वाढवण्यासाठी, त्याला सक्षम बनवण्यासाठी सुद्धा ती समर्थ आहे. सो इतकं लहानसं व्यक्तिरेखा असून, म्हणजे वाल्मिकींची म्हणा किंवा इतर रामायणकारांची प्रतिभा ही किती महान आहे की इतक्या लहानशा कॅरेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला इतक्या गोष्टी तिच्याकडनं शिकून घेण्यासारख्या आहेत की
काय म्हणजे किती बोलावं किती कमी. सो ह्या सगळ्या माझ्या डेलिबरेशन मधनं तुम्हाला तारेबद्दल, रामायणाच्या परंपरांबद्दल नव्या गोष्टी कळल्या असतील अशी मी आशा करते. धन्यवाद. मृणाल, स्क्रीन शेअरिंग. तर मंडळी, मला असं म्हणावंसारखं वाटतंय की मुळात तारा ही व्यक्तिरेखा ही हिच्याविषयीची माहिती ही अत्यल्प असताना नंतर वेगवेगळ्या कोण तारा ह्या व्यक्तिरेखा अनेक वचनात ह्या व्यक्तिरेखा आपण मृणालच्या लेक्चर मधनं लक्षात घेतल्या की ती बृहस्पतीची तारा असो, ती शाक्त दंत्रात्री तारा असो, ती बौद्ध दर्शनातली तारा असो, हरिश्चंद्राची तारामती ही पत्नी असो, अशा वेगवेगळ्या तारा आहेत. आणि मग मुळातली रामायणातली तारा आणि मग रामायणातल्या तारेचे आणि म्हणजे मुळात अहल्या, द्रौपदी, सीता तारामध्ये नक्की कुठली तारा असावी याच्याविषयीही आपण मृणालच्या लेक्चर मधनं एका प्रकारचं डेलिबरेशन केलं. आणि मग वी केम डाऊन टू रामायणातली तारा ही व्यक्तिरेखा कदाचित त्या पंचकमना स्मरेत नित्यम या श्लोक रचना करणाऱ्या कवीला कदाचित तीच अभिप्रेत असावी. मुळात माहिती अत्यंत कमी होती, खूप शोधून काढावं लागलं मृणालला आणि त्यामागे तिची प्रचंड मोठी मेहनत या लेक्चर मधनं दिसून आली. आणि पुन्हा त्यातून ह्या सगळ्या म्हणजे इन्फॉर्मेशन तर होतीच, पण त्याबरोबर त्या व्यक्तिरेखेमागे जे अनालिसिस होतं ते अफलातून अनालिसिस आज आपल्याला ऐकायला मिळालं. आणि ही सगळी मेहनत घेतल्याबद्दल मी मृणालचे ऋतायनतर्फे आणि संस्कृत विभाग मुंबई विद्यापीठातर्फे मी तिचे मनःपूर्वक धन्यवाद मानते. आणि उद्या ती मंदोदरी विषय सांगणार आहे आणि आपण आता त्यामुळे आजच्या लेक्चरमुळे आपण जास्त उत्कंठित झालेलो आहोत की उद्या आपल्याला काय काय नवीन नवीन गोष्टी आपल्याला समजतील आपल्या ज्ञानामध्ये आणि आपल्या अनालिसिस मध्ये, आपल्या विचार म्हणजे तिने आपल्याला विचार करायला लावला की ती जे तिने शेवटी ज्या काही गोष्टी सांगितल्या की अत्तदीपो भव, हे जे म्हणजे काल माहुलीकर मॅडमने जे सांगितलं होतं की सामान्यातनं असामान्य आणि असामान्यातनं सामान्य, तर त्यातलं हे जे सामान्यातनं असामान्य व्यक्तिरेखा कशा पद्धतीने तारेची आहे ही गोष्ट मृणालने छान करून दाखवली. तारेवरची कसरत होती तिची हे लेक्चर घेण्यामागे, पण अतिशय सुंदर घेतलं, त्याबद्दल मी तिचे धन्यवाद मानते. UCCच्या अभिजितनी आपल्याला सगळी टेक्नॉलॉजिकल सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल अभिजितचे मनःपूर्वक आभार. आणि रसिका श्रोते मंडळी जी काही आहे ती सगळी या लेक्चरला उपस्थित राहिली आणि त्यांनी या लेक्चरचा आस्वाद घेतला आणि असेच उत्तरोत्तर तुम्ही लेक्चर्सना उपस्थित राहावं असं मी म्हणते. आणि लेक्चरला उपस्थित राहण्याबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार. आणि उद्या आपण असंच भेटूया 3:30 3:15 आणि 3:30 वाजता उद्याचं आपण लेक्चर सुरू करूया. तोपर्यंत इथे आलं. धन्यवाद.